नमस्कार, मी पूजा. आपण पाहत आहात जनशक्ती टीव्ही न्यूज 18. तर चला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी. डॉक्टर मधुकर येवलुजे यांच्या लेखणीतून डॉक्टर बाचुळकर यांच्या व्यक्तिमत्वाचा गौरव. निसर्गदूत पुस्तक प्रकाशन सोहळा ठरला पर्यावरण जागराचा प्रेरणादायी मंच. कोल्हापूर येथील शहाजी लॉ कॉलेजमध्ये डॉक्टर मधुकर येवलुजे लिखित निसर्गदूत प्राचार्य डॉक्टर मधुकर बाचुळकर या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा उत्साहात पार पडला. साहित्य, पर्यावरण आणि सामाजिक बांधिलकी यांचा संगम घडवणारा हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि दिमाखात साजरा झाला. विविध क्षेत्रातील मान्यवर, साहित्यप्रेमी, पर्यावरण कार्यकर्ते आणि विद्यार्थी यांची लक्षणीय उपस्थिती होती. पर्यावरण संवर्धनासाठी सातत्याने कार्यरत असलेले नामदेव चौगुले यांनी विशेष लक्ष वेधून घेतले. त्यांनी लेखक डॉक्टर येवलुजे यांचा 15 गुलाब रोपे भेट देऊन सन्मान केला. तसेच निसर्गदूत पुस्तकाच्या पहिल्या 51 प्रती खरेदी केल्याबद्दल यावेळी प्राचार्य डॉक्टर मधुकर बाचुळकर यांच्या हस्ते त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात गजर कला नगरीच्या सादरीकरणाने झाली. त्यानंतर लेखक डॉक्टर मधुकर येवलुजे यांनी आपल्या साहित्य प्रवासाचा वेध घेत पुस्तक निर्मितीमागील प्रेरणा उलगडून सांगितली. निसर्गदूत या पुस्तकातून निसर्गप्रेम, पर्यावरण संवर्धन, समाज जागृती आणि जीवनमूल्यांचा प्रभावी संगम मांडण्यात आला असून प्राचार्य डॉक्टर बाचुळकर यांच्या कार्याचे विविध पैलू प्रभावीपणे उभे करण्यात आले आहेत. यावेळी प्रमुख पाहुणे माननीय सुनील लिमये यांनी पर्यावरणविषयक साहित्याची गरज अधोरेखित करत अशा पुस्तकांमुळे समाजात जागरूकता निर्माण होत असल्याचे सांगितले. अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर जय सामंत यांनी लेखकाच्या साहित्यिक योगदानाचं कौतुक करत पर्यावरण चळवळ मजबूत करण्यासाठी समाजाच्या सहभागाची गरज व्यक्त केली. प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांनी विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबाबत संवेदनशीलता निर्माण करण्यासाठी साहित्य प्रभावी माध्यम असल्याचे मत मांडले. यावेळी गुलाबराव पोळ, प्राध्यापक डॉक्टर SR यादव आणि डॉक्टर विश्वनाथ मगदूम यांनीही पर्यावरण संवर्धन, जैवविविधता आणि लोकसहभागाचे महत्त्व अधोरेखित करत विचार मांडले. डॉक्टर मधुकर येवलुजे हे गेली 25 वर्षे नोकरी सांभाळत साहित्य आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत असून त्यांच्या समाज मनाची माणसं या पुस्तकाला पुरस्कार मिळाले आहेत. सिने अभिनेते सयाजी शिंदे यांच्या प्रेरणेतून त्यांनी नदी किनारा देवराई उभारणीसह 15,000 झाडे लावण्याचा महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. एकूणच हा सोहळा केवळ पुस्तक प्रकाशनापुरता मर्यादित न राहता पर्यावरण, साहित्य आणि समाज प्रबोधनाचा प्रभावी संदेश देणारा प्रेरणादायी मंच ठरला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजयकुमार मोरबाळे यांनी केले. डॉक्टर मधुकर येवलुजे लिखित निसर्गदूत प्राचार्य डॉक्टर मधुकर बाचुळकर या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यासाठी उपस्थित सर्व मान्यवरांचं या ठिकाणी कार्यक्रमस्थळी आगमन होत आहे. संयोजन समितीच्या वतीने आजच्या या प्रकाशन कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय सुनील लिमये सर, माजी अतिरिक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक महाराष्ट्र राज्य, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय प्राध्यापक डॉक्टर जय सामंत, ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ, माजी विभाग प्रमुख पर्यावरणशास्त्र विभाग शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, प्राचार्य अभयकुमार साळुंखे, कार्याध्यक्ष श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर, प्राध्यापक डॉक्टर SR यादव, ज्येष्ठ वनस्पती तज्ज्ञ, माजी विभाग प्रमुख वनस्पतीशास्त्र विभाग शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर. त्यात पुनश्च एक वेळ संयोजन समितीच्या वतीने मी उपस्थित सर्वांचं या ठिकाणी सर्व मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी हा उद्घाटन सोहळा संपन्न होतोय. सर्वच पर्यावरण क्षेत्रामध्ये अगदी नावाजलेली अशी व्यक्तिमत्व या कार्यक्रमात आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय बाचुळकर सर, ज्यांनी हे पुस्तक लिहिलं. कार्यक्रम या ठिकाणी यशस्वी व्हावा म्हणून अहोरात्र पडद्यामागे ज्या सर्वांनी कष्ट घेतलं त्या सर्वांचं, तसे आपण सर्व श्रोते हो आपण मुख्य कार्यक्रमामध्ये स्वागत करतोय. आदरणीय बाचुळकर सरांच्या हस्ते या ठिकाणी कर्नाटक आणि कोल्हापूर या दोन्ही ठिकाणी ज्यांची जडणघडण झाली असे आदरणीय बाचुळकर सर यांचा संपूर्ण जीवनपट या ठिकाणी या पुस्तकामध्ये उलगडलेला आहे. आदरणीय पोळ सरांचं व्यासपीठावरती आगमन झालेलं आहे.
मी सर्वांच्या वतीने कुसुमाग्रजांच्या एका सुंदर कवितेची या निमित्ताने मला आठवण होते. ओळखलत का सर मला पावसात आला कोणी, कपडे होते करदमलेले, केसावरती पाणी, क्षणभर बसला हळूच असला बोललावरती पाहून, गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून. 4 दिवस भिंतींमध्ये उभी आडवी नाचली, होते नव्हते सर्व गेले, डोळ्यांमध्ये फक्त प्रसाद म्हणून पाणी फक्त ठेवले. खिशाकडे हात जाताच हळूच वरती पाहून बोलला, पैसे नकोत सर थोडा एकटेपणा वाटला, पैसे नकोत सर थोडा एकटेपणा वाटला. मोडून पडला संसार जरी तरी मोडला नाही कणा, आणि पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा, पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा. अशीच लढण्याची प्रेरणा देणारी सर्व व्यक्तिमत्व आज या ठिकाणी व्यासपीठावरती स्थानापन्न झालेले आहेत. आजच्या या कार्यक्रमाचं प्रास्ताविक आणि स्वागत करण्यासाठी आदरणीय राहुल मगदूम यांना मी व्यासपीठावरती आमंत्रित करतोय. आदरणीय राहुल मगदूम सर. कर्नाटक आणि कोल्हापूर या दोन्ही ठिकाणी ज्यांची जडणघडण झाली असे आदरणीय बाचुळकर सर यांचा संपूर्ण जीवनपट या ठिकाणी या पुस्तकामध्ये उलगडलेला आहे. आदरणीय पोळ सरांचं व्यासपीठावरती आगमन झालेलं आहे. मी सर्वांच्या वतीने कुसुमाग्रजांच्या एका सुंदर कवितेची या निमित्ताने मला आठवण होते. ओळखलत का सर मला पावसात आला कोणी, कपडे होते करदमलेले, केसावरती पाणी, क्षणभर बसला हळूच असला बोललावरती पाहून, गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून. 4 दिवस भिंतींमध्ये उभी आडवी नाचली, होते नव्हते सर्व गेले, डोळ्यांमध्ये फक्त प्रसाद म्हणून पाणी फक्त ठेवले. खिशाकडे हात जाताच हळूच वरती पाहून बोलला, पैसे नकोत सर थोडा एकटेपणा वाटला, पैसे नकोत सर थोडा एकटेपणा वाटला. मोडून पडला संसार जरी तरी मोडला नाही कणा, आणि पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा, पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा. अशीच लढण्याची प्रेरणा देणारी सर्व व्यक्तिमत्व आज या ठिकाणी व्यासपीठावरती स्थानापन्न झालेले आहेत. आजच्या या कार्यक्रमाचं प्रास्ताविक आणि स्वागत करण्यासाठी आदरणीय राहुल मगदूम यांना मी व्यासपीठावरती आमंत्रित करतोय. आदरणीय राहुल मगदूम सर. सर्व पर्यावरणप्रेमी निसर्गप्रेमी लोकांचं या ठिकाणी मी सहर्ष स्वागत करतो आहे. आज आपल्याला या ठिकाणी महाराष्ट्रातील प्रमुख आणि महाराष्ट्रातील एकदम निसर्गावर ज्यांनी भरभरून प्रेम केलं, निसर्गासाठी ज्यांनी काम केलं आत्तापर्यंत, त्या सर्व या ठिकाणी मान्यवर आज आपल्या या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले आहेत. मी या आपल्या कोल्हापूर नगरीचे सुपुत्र माननीय सुनीलकुमार लिमे सर यांचा थोडक्यात परिचय आपल्याला करून देणार आहे. सर भारतीय वनसेवेत 1998 रुजू झालेत आणि त्यानंतर त्यांनी मंत्रालयामध्ये स्पेशल ड्युटी ऑफिसर म्हणून 92 आणि 93 साली काम केलं. त्यानंतर महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यामध्ये सरांनी डिव्हिजन फॉरेस्ट ऑफिसर DFO म्हणून देखील मोठं काम केलेलं आहे. त्यानंतर त्याचबरोबर ट्रायबल कमिशनर म्हणून अमरावती येथे व संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरवली येथे संचालक म्हणून त्यांनी काम पाहिले. महाराष्ट्राचे अतिरिक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक या पदावरून ते निवृत्त झाले आणि सध्या ते मेंबर सेंट्रल एम्पॉवर्ड कमिटी नवी दिल्ली येथे कार्यरत आहेत. कोल्हापूरचा खूप मोठा बहुमान आहे की दिल्लीमध्ये भारताचं नेतृत्व आपले ह्या कोल्हापूरचे सुपुत्र त्या ठिकाणी करत आहेत. त्यांनी त्यांचे 4 मुख्य संशोधन पेपर या ठिकाणी प्रकाशित झालेले आहेत. त्याचबरोबर वन्यजीव मानव संघर्ष कमी व्हावा यासाठी ते तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून कर्नाटक, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, राजस्थान, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश या विविध राज्यामध्ये कार्यरत आहेत. आदरणीय सुनील लिमे सरांच्या नावाने 2 प्रजाती ओळखल्या जातात. त्यामध्ये नेमास्पिस लिमेडे गेको ही पालीची एक प्रजाती आहे. त्याचबरोबर झर्जोगो सुनील लिमे जम्पिंग स्पायडर ही एक कोळीची एक प्रजाती असून या 2 प्रजातींना सरांचं नाव दिलेलं आहे. इतका मोठा बहुमान आपल्या या कोल्हापूरच्या सुपुत्रांना मिळालेला आहे आणि मोठा अभिमान आम्हाला सरांचा आहे की आम्ही विद्यार्थी दशेपासून सरांच्या संपर्कात आहोत. सरांनी खूप आमच्यासारख्या लोकांना, पर्यावरण काम करणाऱ्या लोकांना सरांनी घडवलेलं आहे, मार्गदर्शन केलेलं आहे. त्यामुळं आज आम्ही खूप चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी प्रामाणिकपणे काम करत आहोत. ही मोठी टीम सरांनी जरी कोल्हापुरातून गेले असले तरी या ठिकाणी टीम बांधायचं काम सरांनी या ठिकाणी केलेलं आहे. त्याचबरोबर जय सामंत सर हे आपलं ऋषितुल्य कोल्हापूरचं व्यक्तिमत्व आहे. सरांना पर्यावरणाचे बॅरोमीटर म्हणून गणले जातात. सरांचं शिक्षण MSc PhD झुलॉजीमधून केले असून 30 वर्षांना सरांना शिकवण्याचा अनुभव आहे. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे संचालकपद त्यांनी भूषवलं आहे. त्याचबरोबर शिवाजी विद्यापीठात पर्यावरणशास्त्र विभागाची स्थापना
ही सरांनी केलेली आहे आणि त्याचे त्या ठिकाणी विभाग प्रमुख व प्रोफेसरपद ही त्या ठिकाणी भूषवलेलं आहे. पश्चिम घाट इको सेन्सिटिव्ह झोन या पश्चिम घाटाच्या संवर्धनासाठी सरांनी खूप मोठा अभ्यासपूर्ण अहवाल सरकारला सादर केलेला होता. त्यांच्या मार्गदर्शनाखाली 15 विद्यार्थ्यांना MPhil तर 20 विद्यार्थ्यांना PhD प्राप्त झाली आहे. पश्चिम घाटाच्या संवर्धन व संरक्षणासाठी 6 विविध संशोधन प्रकल्पावर त्यांनी काम केलेलं आहे. वेटलँड इंटरनॅशनल साऊथ एशिया या कमिटीचे ते सदस्य आहेत. भारताचं नेतृत्व त्या ठिकाणी ते सर करत आहेत. राष्ट्रीय स्तरावर विविध संस्थांवर त्यांनी संशोधन तज्ज्ञ म्हणून काम केलेलं आहे. 16 विविध देशामध्ये त्यांनी वन्यजीव संवर्धन, शाश्वत विकास आदी विषयावर झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदांना आपल्या देशाचे प्रतिनिधी म्हणून ते उपस्थित त्या ठिकाणी राहिलेले आहेत. आजच्या पुस्तकाच्या कार्यक्रमासाठी ते अध्यक्षस्थानी लाभलेत. आम्ही त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो आहे. प्राध्यापक SR यादव सर, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे रिसर्च पेपर सरांनी प्रकाशित केलेले आहेत. 75हून अधिक वनस्पती सरांनी शोधलेले आहेत. खूप मोठा त्याग, खूप मोठं योगदान सरांचं यामध्ये आहे. विविध वनस्पती जाती आणि प्रजातींना यादव सरांचं नाव त्यांच्या विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी दिलेले आहेत. अनेक पुरस्कार सरांना मिळालेले आहेत, ज्यामध्ये EK जानकी अमल हा मानाचा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. पश्चिम घाटातील अनेक दुर्मिळ वनस्पती प्रजाती संवर्धनाचे काम त्यांनी यशस्वीपणे केलेले आहेत. पश्चिम भारतातील पहिले अग्रगण्य उद्यान शिवाजी विद्यापीठामध्ये स्थापन करण्याचं योगदान सरांचं मोठं आहे. त्यांचं देखील मी या ठिकाणी स्वागत करतो आहे. त्याचबरोबर माननीय आमचे गुरुवर्य आदरणीय अभयकुमार साळुंखे सर, की बापूजी साळुंखे सरांच्या पावलावर पाऊल ठेवून सरांनी या ठिकाणी कार्याध्यक्ष म्हणून संस्थेची धुरा सांभाळलेली आहे. 400हून अधिक संस्थेमध्ये लाखो विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतलेलं आहे. ते सर्वांचे मार्गदर्शक आलेले आहेत. पोळ सर आलेत, कोल्हापूरचे सुपुत्र आहेत, IPS आहेत. धडाडीनं काम करणारं नेतृत्व अशी त्यांची ख्याती आहे. वडगावमध्ये शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून त्या ठिकाणी अध्यक्ष म्हणून ते काम सांभाळत आहेत. त्याचबरोबर हजारो विद्यार्थी, हजारो सामाजिक कार्यकर्त्यांना तिने आत्तापर्यंत मार्गदर्शन केलेलं आहे. आपल्या सर्व्हिसच्या कालावधीमध्ये देखील अनेक तरुणांना तिने चांगल्या पद्धतीनं देशसेवेसाठी प्रामाणिकपणे काम करण्यासाठी त्या ठिकाणी सरांनी जिथं जाईल तिथं आपल्या कामाचा ठसा उमटवलेला आहे. तिने अनेक तरुणांना चांगल्या पद्धतीनं तयार केलेलं आहे. या ठिकाणी सर आलेत. सरांचं या ठिकाणी मी स्वागत करतो आहे. त्याचबरोबर नवीन आपल्या वन खात्याच्या ज्या मॅडम आलेल्या आहेत, लक्ष्मी मॅडम, त्यांचं नाव लक्ष्मी मॅडम आहेत. आणि मॅडमचा स्तुत्य उपक्रम म्हणजे लिमे सरांच्या नंतर म्हणजे 20-22 वर्षानंतर पहिल्यांदा आम्हाला असा धक्का बसला की वन खात्यानं स्वतः एक NGOची मीटिंग बोलवली आणि चांगलं काय कोल्हापूरमध्ये करता येईल अशा पद्धतीनं या ठिकाणी मॅडमनी, धैर्यशील पाटील सरांनी या ठिकाणी एक मोहीम हाती घेतलेली आहे. आणि त्या मोहिमेला आम्ही सर्व तुमच्या वतीनं मी सर्वांना आश्वासित करतो आहे की त्या मोहिमेला आम्ही या ठिकाणी योगदान नक्कीच देऊ आणि तुम्ही आमच्या कोल्हापूरसाठी जे काम करत आहात त्यामध्ये आम्ही या ठिकाणी सामील होऊ. विश्वनाथ मगदूम सर आज हा कार्यक्रम घेण्यासाठी सरांचं मोठं योगदान आहे. ते या ठिकाणी प्रसिद्ध डॉक्टर आहेत, पण डॉक्टर जरी असले तर त्यांचं पर्यावरण प्रेम खूप आगळं वेगळं आहे. या ठिकाणी जी झाडं दिसत आहेत ही झाडं जी वाचलेली आहेत फक्त ही विश्वनाथ मगदूम सरांच्यामुळे वाचलेली आहेत. त्यांचे इंजिनियर, आर्किटेक्चर त्यांना सांगून दमलेत की सर झाडं कवड्याने या ठिकाणी बिल्डिंग बांधूया, पण सरांनी सांगितलं की बिल्डिंग या ठिकाणी बांधली जाणार नाही, ही जोपर्यंत झाडं आहेत तोपर्यंत या ठिकाणी बिल्डिंग बांधायचं नाव काढायचं नाही. असं हे एक दुर्मिळ व्यक्तिमत्व आज आपल्या या ठिकाणी लाभलेलं आहेत. मी या सर्वांचं स्वागत करतो आहे. अधिक वेळ न घेता मी या ठिकाणी थांबतो आहे. आपण सर्व मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिल्यात. आपलं देखील मी या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो आहे. या ठिकाणी थांबतो आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. जागतिक वसुंधरा दिन अर्थात पृथ्वी दिन, या पृथ्वी दिनाच्या निमित्तानं कोल्हापूर जिल्हा आणि आजूबाजूच्या जिल्ह्यामधील निसर्गप्रेमी, पर्यावरणप्रेमी या निमित्तानं आज शहाजी लॉ कॉलेजच्या प्रांगणामध्ये निसर्गदूत डॉक्टर मधुकर बाचुळकर सोळेकर यांच्या जीवनावरती प्रकाशझोत टाकणारं हे निसर्गदूत हे पुस्तक आज प्रकाशित होत आहे. आणि या प्रकाशनाच्या निमित्तानं या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित असणारे माननीय सुनील लिमे सर, त्याचबरोबर जय सामंत सर, मान्य प्राचार्य अभयकुमार साळुंखे सर, गुलाबराव पोळ सर, डॉक्टर SR यादव, डॉक्टर VN शिंदे सर, आज ते
शिंदे सर काहीतरी कारणास्तव सर या ठिकाणी उपस्थित राहू शकले नाहीत. त्याचबरोबर विश्वनाथ मगदूम आणि कोल्हापूर जिल्ह्यामधील तमाम या ठिकाणी निसर्ग आणि पर्यावरणावरती प्रेम करणारे निसर्गदूत, या सर्वांना जागतिक वसुंधरा दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज या वसुंधरा दिनाच्या निमित्तानं पुस्तक प्रकाशन करण्याचं नियोजन प्राचार्य डॉक्टर मधुकर बाचुळकर सर यांनी करण्याचं आम्हाला सांगितलं. या वसुंधरा दिनाच्या निमित्तानं हे पुस्तक प्रकाशित करण्यामागं हा मुख्य हेतू आहे या पर्यावरण क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांना एकत्र आणत या कार्यक्रमाच्या निमित्तानं ऊर्जा देणे हा एकमेव हेतू आहे. आणि बाचुळकर सरांचं कार्य संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यासह इतर जिल्ह्यामध्ये सुद्धा सर्वदूर पोचावं हा याच्या मागचा हेतू आहे. तसं हे पुस्तक लिहिण्यापूर्वी माझ्या मनामध्ये गेली 2010पासून वृक्षारोपण आणि संगोपन याविषयी प्रेम निर्माण झालं. सिद्धनेरलीमध्ये हे कागल तालुक्यामध्ये सिद्धनेरली हे गाव कागलपासून 8 किलोमीटर अंतरावरती एक 10,000 लोकसंख्येचं सदन गाव, प्रगल्भ विचाराचं गाव. आणि ह्या गावामध्ये सन 2018पासून सह्याद्री देवराईचे प्रणेते सिने अभिनेते सयाजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वृक्षारोपण आणि संगोपन हा उपक्रम सुरू आहे. संपूर्ण सिद्धनेरलीकर एकत्र येत या गावामध्ये आपल्या घराच्या आणि शेताच्या मोकळ्या जागेमध्ये आजपर्यंत 7,000 वृक्षांचं रोपण करून चांगल्या पद्धतीने संगोपन करत आहेत. सिद्धनेरलीमध्ये संपूर्ण सिद्धनेरलीकर एकत्र येत असताना हे आम्ही वृक्षारोपण अखंडितपणे चालू ठेवलं आहे. सिने अभिनेते सयाजी शिंदे सरांचं म्हणणं आहे की येणाऱ्या कालावधीमध्ये सिद्धनेरली हे गाव झाडांचं गाव म्हणून नावारूपाला आलं पाहिजे, त्या पद्धतीनं आपण सर्वजण प्रयत्न करणार आहोत. सर, सिद्धनेरलीमध्ये वृक्षारोपण आणि संगोपन हा उपक्रम चालू असताना काही दानशूर व्यक्ती माझ्या निदर्शनास आल्या. 10,000 व्यक्तीमध्ये ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलं आणि समाजासाठी योगदान दिलं, अशा टॉप 21 व्यक्ती आपण काय करतो आहे, म्हणजे मोठमोठ्या व्यक्ती आदर्श बघायला जातो आहे, पण आपल्या अवतीभोवतीसुद्धा आदर्श असतात आणि त्यांचे आदर्श घेऊन आपण जर त्यातनं बोध घेतला तर आपलंही करिअर घडायला मदत होते. म्हणून ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलं आणि समाजासाठी योगदान दिलं, नुसतं शून्यातून विश्व नाही तर ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलं, समाजासाठी योगदान दिलं, अशा 21 व्यक्ती, त्याच्यामध्ये एकही इयत्ता न शिकलेला रावसू धनगर याच्यापासून आपल्या आता DIG पोस्टिंगवरती नागपूर या ठिकाणी असणारे माननीय दिगंबर प्रधान साहेब, या सर्वांचे जीवनचरित्रावरती प्रकाशझोत टाकणारी ही समाजमनाची माणसं हे पुस्तक 2024मध्ये सर 27 जानेवारीला आम्ही ते प्रकाशित केलं. आणि त्याच पुस्तकाला 2024मध्ये पहिला पुरस्कार करवीर साहित्य परिषदेचा मिळाला. सर, त्यानंतर 2025मध्ये स्वामीकार रणजित देसाई चंदगडचे, त्यांच्याकडे लेखनिक असणारे पांडुरंग कुंभार गुरुजी यांच्या प्रतिष्ठानच्या वतीनं वेगळ्या वाटा नावानं दुसरा पुरस्कार प्रदान करण्यात आला. 2 वर्षामध्ये सलग 2 पुरस्कार मिळाले. हे पुरस्कार मिळाल्यानंतर मला बाचुळकर सरांच्या पुस्तकाची मला प्रेरणा मिळाली आणि तसं पुस्तक लिहायचं ही ओळख जी झाली ती मी राजारामपुरीच्या कोंडूसकर पेट्रोल पंपावरती पेट्रोल भरण्याचं काम करतो, एक सर्वसाधारण सामान्य कामगार. आणि त्या पंपावरती आम्हाला सह्याद्री देवराईचे मार्गदर्शक माननीय वनस्पतीशास्त्राचे तज्ज्ञ सुहास वांगणकर सर भेटले. ते गेली 7 वर्षे झाली आम्हाला मार्गदर्शन करतात. आणि ते सुहास सर पेट्रोल टाकायला आल्यानंतर त्याच वेळी एकदम आमचे हे गुरुवर्य बाचुळकर सर आले होते आणि सुहास सरांनी मला ओळख करून दिली की हे आमचे गुरु बाचुळकर सर म्हणून. आणि त्यावेळी पंपावरती आमचा रिश्ता इतका पक्का झाला
की सर दररोज पेट्रोल टाकायला आले की मला 5-10 मिनटं भेटायचे आणि जायचं, आपलं कार्य सांगायचे, आमच्या कार्याची चौकशी करायची. सिद्धनेलीकर कशा पद्धतीनं झाडं लावतायत, संगोपन करतायत, उपक्रम कसे राबवतायत. त्यातून बाचुळकर सरांचा आणि माझा ही निसर्गाची आम्ही सिद्धनेलीमध्ये सेवा करता हे मला निसर्गदूत भेटले आणि माझ्या आयुष्यामध्ये पुन्हा माझ्या आयुष्यातला लेखक जागा झाला. आणि मी सरांच्या जीवनावरती प्रकाश टाकताना सरांची ज्यावेळी कथा, हा जीवनप्रवास ज्यावेळी मी सर मला वेळोवेळी भेटून सांगायचे, त्यावेळेला काही वेळा माझ्या अंगावरती शहारे यायचे सरांचा जीवनप्रवास ऐकताना. अगदी बेळगाव जिल्ह्यातल्या नंदिहळ्ळी ह्या छोट्याशा गावामध्ये सरांचा जन्म झाला आणि बेळगावमधल्या यल्लापा सुळेकर कुटुंबामध्ये म्हणजे आईच्या गावामध्ये म्हणजे सरांचे आजोळी सर दत्तक गेले आणि सरांचं शिक्षण हे धारवाडमधल्या कर्नाटक विद्यापीठमध्ये MSc झाले. तर कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठमध्ये सरांनी प्लांट टॅक्झॉनॉमी या विषयामध्ये PhD केली. सरांनी हे कार्य करत असताना, आपली नोकरी करत असताना सरांना हायकिंग ट्रेकिंगची आवड निर्माण झाली आणि सरांचे गुरुवर्य कैलासवासी राणे सर, अमरसिंह राणे यांच्या मार्गदर्शनाखाली हायकिंग ट्रेकिंग आयोजित करत त्यांना हा त्यांचा मधला बॉटनिस्ट जागा झाला आणि सरांनी या निसर्गावर प्रेम करत ह्या समाजामध्ये आपलं समाजाप्रती योगदान देत 1996च्या दरम्यानचा एक किस्सा सांगतो की जगामधली इंडॉल नावाची कंपनी, ही उत्खनन क्षेत्रामधली एक नामांकित कंपनी इंडॉल. या इंडॉल कंपनीचा राधानगरी अभयारण्य, पूर्वी दाजीपर अभयारण्य होतं आणि या राधानगरी अभयारण्यामध्ये इधरगंजचं पठार आहे. त्या इंडॉल कंपनीचा 1966 साली 30 वर्षाच्या करारानं सरकारबरोबर करार झाला होता उत्खननाचा. तत्पूर्वी या इंडॉल कंपनीनं चंदगडचा नांगरतास आणि आजऱ्याची नांगरतास आणि चंदगडचा कासारसडा या 2 ठिकाणी उत्खनन केलं होतं आणि त्यानंतर राधानगरी तालुक्यातलं दुर्गमानवाड या ठिकाणी भूमी उत्खनन केलं होतं. पठारा नाहीशी केली होती आणि त्यानंतर 1966ला इंडॉल कंपनीचा झालेला करार 1996ला संपला आणि ह्या इंडॉल कंपनीनं करार संपल्यानंतर राधानगरी तालुक्यातलं इधरगंजचं पठार विनापरवाना झाडं तोडत त्या ठिकाणी उत्खननास सुरुवात केली. पण करार संपल्यानंतर उत्खनन कसं होऊ शकतं म्हणत बाचुळकर सरांनी या इंडॉल कंपनीला जगातल्या चॅलेंज दिलं. या ठिकाणी लिमये सर, तुम्ही त्यावेळी होता, सरांनी सूचना दिली, करार संपले आणि उत्खनन चालू झालं आहे. सरांनी ते आंदोलन हातामध्ये घेतलं. पण त्यावेळी जो लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणतात, इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि प्रिंट मीडिया, ह्या मीडियानं सरांच्या आंदोलनाला पाठबळ दिलं आणि त्यातलेच एक दैनिक लोकमतचे दैनिक सकाळचे संपादक आणि अनंत दीक्षित साहेब यांनी सरांच्या लढ्याला पाठबळ दिलं आणि त्यांच्या पाठोपाठ कोल्हापूरसह संपूर्ण महाराष्ट्रामधल्या संपूर्ण वृत्तपत्र माध्यमांनी प्रसिद्धी दिली आणि सरांच्या आंदोलनाला बळकटी मिळाली. अशी अनेक सरांनी आंदोलनं यशस्वी केली. सरांनी अनेक पुस्तकं लिहिली, रानभाज्यांची ओळख, त्याचबरोबर कंदमुळांचे प्रदर्शन, अशी वेगवेगळी प्रदर्शनं भरवत विविध विषयांना हात घालत आपले जीवन व्यतीत केले आणि समाजाची सेवा केली. अशा निसर्गदूत डॉक्टर मधुकर बाचुळकर सर यांना माझा मानाचा मुजरा. सर, तुमच्याच मला या जन्मी मिळालं. मला जर परमेश्वर प्रसन्न झाला तर मी एवढंच सांगेन, परमेश्वरानं जर सांगितलं तुला काय पाहिजे माग, तर मी एवढेच सांगेन, तुमच्यासारखे हे वृक्षमित्र, पर्यावरण मित्र पुन्हा माझ्या जन्मामध्ये मला मिळू देत आणि बाचुळकर सरांसारखे गुरु लाभावेत, एवढीच मी या निमित्तानं आपल्याला विनंती करतो. आणि या पुस्तकामध्ये जय सामंत सरांची प्रास्तावना, सुहास वांगणकर सरांचं मनोगत आणि बाचुळकर सरांचा जीवन प्रवास खरंच वाचण्यासारखा आहे. एक पर्यावरण मित्र, निसर्ग मित्र म्हणून तुम्ही आज हे पुस्तक
या ठिकाणी आपल्याला सवलतीच्या दरामध्ये दिलं जाणार आहे. प्रत्येकानं एक पुस्तक आपल्या या संग्रही ठेवावं इतकं मी या निमित्तानं विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. खरंच आपल्या सर्वांसाठी अतिशय प्रेरणादायी असं आहे. आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत संपन्न होतं आहे. सर्वप्रथम मी आदरणीय बाचुळकर सर यांना विनंती करतो आहे आपल्या शुभ हस्ते. नमस्कार. आजच्या कार्यक्रमामध्ये खूप मोठा आनंद म्हणजे डॉक्टर मधुकर येवलुजे की ज्या माणसानं 25 वर्षे कोंडूस्कर पेट्रोल पंपावरती पेट्रोल घालण्याचं काम केलं, पण सिने अभिनेते सयाजी शिंदे सर यांच्या संपर्कात आल्यानंतर शिदमेरीसारख्या ठिकाणी ज्यांनी नदी किनारा आणि नदीघाट या ठिकाणी देवराई निर्मिती करून सर्वसाधारणपणे 7 लाख रुपये ही लोकवर्गणी गोळा करून त्यांचा संकल्प आहे की सर्वसाधारणपणे आपल्या सिदनेरीसारख्या ठिकाणी 15,000हून जास्त झाडे लावण्याचा त्यांचा संकल्प आहे. आणि हे सगळं काम करत असताना एका बाजूला पेट्रोल पंपावरती काम करायचं आणि सकाळच्या वेळेमध्ये या दोन्ही देवराया या स्वतः पाहणे म्हणजे हे खूप मोठं त्यांनी केलेलं काम आहे. याच माणसाकडं देवाकडून लाभलेली दैवी देणगी आणि ती म्हणजे एका लेखकाची समाजमानाची माणसं नावाचं त्यांनी आपल्या शिदनेरी गावातील लोकांना डोळ्यासमोर ठेवून जे वास्तववादी लेखन केलं. या पुस्तकाला 1 वर्षामध्ये 2 पुरस्कार मिळणं म्हणजे आम्हा सर्व निसर्गप्रेमींसाठी ती खूप मोठी आनंदाची गोष्ट. त्याचप्रमाणे आज ज्या पुस्तकाचं प्रकाशन होतं आहे आणि या पुस्तकाचं प्रकाशन होत असताना कोल्हापूर जिल्ह्यासह कर्नाटकमधील सुद्धा निसर्गप्रेमी या कार्यक्रमामध्ये येणं आणि व्यासपीठावरती ज्या माणसाला निसर्गदूत म्हटलं जातं आहे अशा डॉक्टर मधुकर बाचुळकर यांचं ते पुस्तकाचं लेखन करणं म्हणजे खऱ्या अर्थानं ही खूप मोठी गोष्ट डॉक्टर मधुकर येवलुजे यांच्या हातातून झाली. आज हे पुस्तक वाचल्यानंतर खऱ्या अर्थानं सर्वच लोकांच्यामध्ये निसर्गप्रेम आणि पर्यावरणाप्रती आस्था निर्माण होईल. आणि अशा प्रकारचं पुस्तक लेखन करत असताना की तसा जर विचार केला तर डॉक्टर मधुकर बाचुळकर आणि डॉक्टर मधुकर येवलुजे हे नात्यामध्ये कुठेही येत नाहीत. पेट्रोल पंपावरती ज्यावेळी ह्या दोघांची भेट झाली आणि ही भेट होत असताना आमच्या कोल्हापूरमधीलच आणखीन एक दिग्गज म्हणजेच डॉक्टर सुहास वांगणकर सर की ज्यांनी सह्याद्री देवराईमध्ये 14 लाख झाडं लावत असताना तांत्रिक सल्लागार म्हणून काम केलं आणि यांच्या समवेतच या दोघांची भेट झाली आणि त्यानंतरच खऱ्या अर्थानं या निसर्गदूत पुस्तकाची निर्मिती झाली. आणि ही निर्मिती झाल्यानंतर आम्हीसुद्धा विचार केला की हा कार्यक्रम पर्यावरणपूरक करण्याच्या दृष्टीनं या कार्यक्रमामध्ये गुलाबाची रोपं भेट देण्याबरोबर पुस्तकाचं प्रकाशन होता क्षणी त्याच व्यासपीठावरती माझ्यासारख्या एका शिक्षणप्रेमी आणि पर्यावरणप्रेमी शिक्षकानं 51 पुस्तकं पहिली त्यांच्याकडून खरेदी करण्याचा सन्मान देखील मला मिळाला. आणि खऱ्या अर्थानं निसर्गदूतांच्या हस्ते माझ्यासारख्या एका शिक्षकाचा सत्कार होणं हे मी माझं भाग्य समजतो. आणि डॉक्टर मधुकर येवलुजे यांना या पुस्तकासाठी माझ्या भूमिवात्सल्य सोशल फाउंडेशनमार्फत मी शुभेच्छा देतो. धन्यवाद. मनापासून बोललेले आहेत की मला वाटत नाही की मी काही जास्त बोलून तुमच्या हृदयापर्यंत पोहोचू शकेन. एक तर आधी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या दोन्ही मधुकरांचं मनापासून कौतुक. एक डॉक्टर मधुकर तुम्ही, एक डॉक्टर मधुकर हे. आणि मला माहिती आहे की सरांना 2 नावं आहेत, त्यांच्या नावानं 2 वनस्पती ओळखल्या जातात. तर मला वाटते बेगोनिया बाचुळकरी आपण आहात आणि त्यामुळे तात्पुरतं डॉक्टर मधुकर तुम्हाला मी बायडन्स म्हणतो, काय हरकत नाही ना. म्हणजे तुम्ही ज्या पद्धतीने बोलला, ज्या आत्मविश्वासानं बोलला, मला वाटलं तुम्ही जर पेट्रोल पंपावर एवढ्या जोरात बोलत असाल तर अर्धा लिटर पेट्रोल भरलं तरी तुमची टाकी भरत जाईल. मला असं पहिल्यांदा वाटलं होतं की माझा आवाज फार मोठा आहे म्हणून, पण जेव्हा तुमचं मी सगळं बोलणं ऐकलं तेव्हा तुम्ही माईकच्या खाली उभे होता. मी तर माईकच्या वर आहे, पण तुमच्या एवढा आवाज माझा होईल असं मला काही वाटत नाही. पण छान पुस्तक लिहिलं आणि निसर्गदूत वाचताना मला 2-4 गोष्टी फार अगदी मनापासून जाणवल्या. एक तर आजचा दिवस तुम्ही जो निवडलेला आहे हा अतिशय चांगला दिवस आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की हा जागतिक वसुंधरा दिवस जो आहे तो 1970पासून साजरा व्हायला लागला. 1970ला 69मध्ये सांता मोनिकामध्ये खूप ऑइल स्पिल झालेलं होतं आणि त्या ऑइल स्पिल काढताना सांगण्याच्या लक्षात आलं की आपल्याला हे सगळं वाचवणं गरजेचं आहे आणि या वसुंधरेसाठी आपण काहीतरी करायला पाहिजे.
आणि कसं करायचं, काय करायचं, यातनं या पुढ्या गोष्टी होत गेल्या. आणि मग त्याच्यातनं बाचुलकर सर, यादव सर, कोल्हापुरातलं ज्येष्ठ व्यक्तिमत्व जे आहे जय सामंत, आणि इथं बरेचसे माझे मित्र प्रत्येक रांगारांगाच्यामध्ये बसलेलं आहे. बाचुलकर साहेब जेव्हा मला म्हणाले की सुनील तुला यायचं आहे, असा असा एक प्रोग्राम ठेवलेला आहे, तर मला कुठल्याही क्षणाला त्यांना नाही म्हणणं काही अजिबात मला जमलं नाही. एक तर कोल्हापूर माझं माहेरघर आहे, आणि जसं बाचुलकर सरांनी अगदी ठणकावून सांगितलं की माझी जन्मभूमी जरी कर्नाटक असली तरी माझी कर्मभूमी मात्र कोल्हापूर आहे. आणि मी माझ्या पूर्ण फॉरेस्टच्या सर्व्हिसमध्ये किती अधिकाराचा वापर करत असलो, आणि सर एखादा चुकून मला गुन्हेगार म्हणाला सर MH09 की माझा हात नेहमी खाली यायचा, कधीच हात उगारला गेला नाही. आणि तेवढं प्रेम या बाचुलकर सरांनी कोल्हापूरवर केलं. आणि यात खूप गोष्टी ज्या सांगणं काय, जेव्हा मी निसर्गदूत बघितलं, जेव्हा वाचलं एवढं सुंदर पुस्तक, तेव्हा माझ्या लक्षात आलं की कुणालाही निसर्गासाठी जर काम करायचं असेल तर थोडंफार वेडच असायला लागतं. मुळात शहाणं पाहिजे, पण नंतर ते थोडं वेडं व्हायला लागतं. आणि प्रत्येकाच्या आयुष्यात अशा काही घटना घडत जातात की तो माणूस त्या निसर्गाकडे वळतो, त्याला काय करावे हे सुचत जातं. मोठ्या लोकांची जर आपण नावं घेतली तर सलीम अलींचं उदाहरण बहुतेक सगळ्यांना माहिती असेल की सलीम अली यांच्याकडनं एक चिमणी मारली गेली, येलो थ्रोटेड स्पॅरो. त्यांनी एक पुस्तक लिहिलं फॉल ऑफ अ स्पॅरो, आणि खूप गोष्टी केल्या गेल्या. वंदना शिवा नावाची आपल्याला खूप मोठी एन्व्हायरमेंटलिस्ट आहे. सुंदरलाल बहुगुणा आहेत. आपल्या सगळ्यांना कदाचित माहिती असेल की 1730 साली राजस्थानमध्ये खेजडीमध्ये कसं खेजडी वाचवली गेली, त्यात काय कुणी काय काम केलं. आणि डॉक्टर मधुकर आपण जेव्हा मला सिद्धनेरलेचं उदाहरण देत होता तेव्हा तुम्हाला सगळ्यांना कदाचित माहिती असेल की आपल्याकडे राजस्थानमध्ये खूप असं छान गाव आहे जिथं इको फेमिनिझम खूप वाढलेलं आहे. राजसमंद नावाच्या जिल्ह्यामध्ये एक गाव आहे, त्या गावाचं नाव आहे पिपलांत्री. आणि जसं तुम्ही सिद्धनेरीला काम करता तसं त्या पिपलांत्री गावामध्ये राजस्थानमध्ये जिथं मुलीचा जन्म हा कधी वेलकम केला जात नाही, मुलीला जे सगळं आयुष्यभराचं ओझं समजलं जातं, कधी एकदा हे परक्याचं धन दुसऱ्याच्या घरात द्यावं म्हणून लोक प्रयत्न करतात. त्या पिपलांत्री गावामध्ये एका सरपंचानं आपल्या मुलीच्या आठवणीसाठी म्हणून पण केला, आणि गमाला येते तेव्हा तिच्या जन्मलेल्या दिवशीच 111 झाडं त्या गावामध्ये लावली जातात. आज पिपलांत्रीमध्ये 3.5 लाख झाडं लावली गेलेली आहेत. आणि तुम्हाला सगळ्यांना आश्चर्य वाटेल त्या झाडांचं जे सर्वायवल आहे ते 100% आहे. राजस्थानसारख्या ठिकाणी पाणी नसताना सुद्धा एक पण झाड मरू न देणं हे गावानी ठरवलेलं आहे. तर मधुकर सरांनी जेव्हा मला केलं, आता हे मधुकर, एकदा मी ते बोलीन ते मधुकर, एकदा हे मधुकर, जेव्हा आम्ही सगळं सुरू केलं, सरांचे साल सांगितलं 97, तरीच इथे एक फार मोठा प्रश्न होता की आपल्याला जे करायचं आहे ते आपल्याला राधानगरी वाचवायचं आहे, आपला इदरगंज वाचवायचं आहे. आणि बहुतेकांना असंच दिसायचं की हा इदरगंज म्हणजे एक प्लॅटू आहे, फक्त रॉक्स आहे, त्याच्यावर काही येत नाही, उघडं बोडकं आहे, हे बाजूला सगळं जंगल आहे. मग याचं महत्त्व पटवून कसं द्यायचं लोकांना की एवढं जे काय आपल्याला दिसतं आहे हे काय आहे इथं. आणि ते सगळं जे काम आहे या सगळ्या वरिष्ठ लोकांनी केलं. SR यादव सर आहेत, बाचुलकर सर आहेत, जय सामंत सर आहेत. ह्या सगळ्यांना सांगणं गरजेचं होतं की उघडं बोडकं दिसणारं जे पठार आहे हे उघडं बोडकं नाही आहे. पावसाळ्यात जर आपण एकदा तुम्ही इथं येऊन बघितलं, इथं तर जेवढी जैवविविधता असते ती जैवविविधता तुम्हाला इतर कुठेही दिसणार नाही. गव्यांनाही जैवविविधता लागते. जेवढं मोठं जंगल तुम्हाला पाहिजे तेवढं या गवता जागासुद्धा तुम्हाला पाहिजेत. आणि त्यातूनच पुढं काससारखे ठिकाणी वाचवण्याचा जो प्रयत्न केला गेला तो बाचुलकर सारख्या सरांनी केला गेला. सरांचा माझा संबंध खूप दिवसापासून आहे, आदनमधनं आम्ही नेहमी भेटत असतो. आणि त्यामुळे बाचुलकर सरांच्याबद्दल कोणतरी लिहितं आहे आणि ते मनापासून लिहितं हे जेव्हा कळलं तर मला असं अतिशय मनापासून आनंद झाला. खूप छान गोष्टी केलेल्या आहेत. आणि मी सगळं जे बघत गेलो तर मी तुम्हाला मध्ये जे बोलताना सुरुवातीला म्हणलं होतं की आयुष्यात एखादी घटना घडते आणि मग एखादा शहाणा माणूस जो असतो तो निसर्गाच्या नादामध्ये वेडा होतो. सलीम अली चिमणीमुळे वेडा झाले होते. आणि मला निसर्ग दूत वाचताना आठवलं की मला वाटते सर तुमच्या सगळ्या आयुष्यामध्ये तुम्हाला 8वीला कमी मार्क मिळाले होते. त्याचा तो सल एक मनामध्ये होता की आता आपण काहीतरी करायला पाहिजे. जिथं कमी मार्क मिळाले आहेत आपल्याला ते मार्क आपल्याला पुन्हा चांगलं मिळवून पुन्हा काहीतरी चांगलं करणं. तो सल मनामध्ये घेतला. सरांचा एका ठिकाणी छोटा शेजाऱ्यांच्या काकूंकडनं झालेला अपमान होता तो सर विसरलं नाही. आणि मग एक सरांच्यातला जो चांगला माणूस होता तो थोडा वेडा बनत गेला. आणि जेव्हा माणूस थोडासा वेडा बनतो तेव्हा तो निसर्गासाठी खूप चांगलं काम करू शकतो. कारण का बहुतेक सगळे निसर्गासाठी काम करणाऱ्या लोकांना वेडं समजलं जातं. फक्त ते थोडेच वेडे असतात, बाकी खरोखर ती शहाणी लोक असतात. कोल्हापूरचं तर उदाहरण द्यायचं झालं तर
अभयकुमार साळुंके सरांबद्दल सांगितलं, विवेकानंद कॉलेजबद्दल सांगितलं, तसं मी माझ्या आयुष्यात नेहमी उल्लेख करतो. असं आपल्या कोल्हापुरात एक कॉलेज आहे, त्या कॉलेजचं नाव आहे गोखले कॉलेज. हे कॉलेज असं आहे की 90-100% मिळणाऱ्या मार्क मिळणाऱ्या मुलांना सगळेच ॲडमिशन देतात, पण ज्या मुलाला 35% मार्क आहेत पण त्याला सुद्धा जर सायन्समध्ये जर रुची असेल तर त्यांना ॲडमिशन द्यायचं जे काम आहे ते गोखले कॉलेज करत होतं. आणि मला आठवते जेव्हा मी 1980 साली त्या गोखले कॉलेजमध्ये गेलो त्या माझे असेच बाचुलकर आणि यादव सारखे सर होते. एकाचं नाव डॉक्टर अतुलराज जगदाळे आणि एकाचं नाव डॉक्टर बागी. त्यांनी हेच सांगितलं, लिमिट दरवेळी चांगले मार्क मिळून डॉक्टर इंजिनियर जर सगळ्यांनी व्हायचं ठरवलं तर निसर्गासाठी वेडं बनणार कोण? आणि जर अभ्यास करायला फारशी रुची नसेल तर काही गरज नाही ते कुठल्या विषयामध्ये मास्टरी पाहिजे, कुठल्या तरी विषयामध्ये डॉक्टर पाहिजे. तू जंगलात जायला सुरुवात कर. नाही ना तुला आवडत आहे, नाही ना फारसा अभ्यास करायचा आहे, तर जंगल वाचायला शिक. बाचकुल सरांनी हेच केलं, सगळ्यांना ते शिकवत राहिले आणि शिकवत असताना ते जंगल वाचत राहिले. गोखले कॉलेजनं मला सांगितलं तुला अभ्यास करायचा तर जंगलात जाणे आपाप अभ्यास होत जाईल. त्यामुळे ज्या जंगलांच्या मध्ये मी हिंडत राहिलो कॉलेजचा एक विद्यार्थी म्हणून, जिथं रेस्ट हाऊस कधी आम्हाला मिळत नव्हतं, कधी जंगलातले अधिकारी भेटत नव्हते, तिथंच मी हिंडलो, तिथंच जंगल वाचायला शिकलो, तिथंच जय सामंत सरांच्याकडनं शिकलो, महाजन सरांच्याकडनं शिकलो. नंतर SR यादव आणि बाचुलकर सर भेटले आणि त्याच जागी मी पुन्हा अधिकारून परत त्याच जंगलामध्ये फिरायला लागलो. तर तुम्हाला मला सगळ्यांना एवढंच सांगायचं आहे, इथं खूप निसर्ग वेडे लोक बसलेले आहेत. तुम्हाला खरोखर निसर्ग एवढं तेव्हाच आपण म्हणू जेव्हा तुमच्याला वेडसरपणाची झाग जी आहे ती निसर्ग वाचवायलाच उपयोगी पडेल. आज मी जय सामंत सरांना आम्ही तो अतिशय आमच्यातले सगळ्यात स्मार्ट व्यक्ती म्हणून बघायचो. मी अगदी सरांचं चालणं बोलणं, आज स्वामी गाडीतनं जेव्हा होतो त्या समोर एक असाच स्मार्ट माणूस येत होता, चालत कुणाच्या आधाराची मदत न घेता ताठ मानेनं. मी म्हणलं हा स्मार्ट म्हणून आमचा जय सामंत आहे आणि सगळी निसर्गाची कृपा आहे. आज तुम्हाला बाचुलकर सर म्हणाले मी 70 गाठून गेलेलो आहे, मला डोळ्याचा त्रास होतो आहे, पण आज त्यांनी तुम्हाला कशा गोष्टी सांगितल्या बघा. प्रत्येक वाक्य मोजून वापरून कुठं थांबायचं, कुठं सांगायचं, कुठं काय महत्त्वाचा मुद्दा आहे. थोड्या वेळा अजून आमचे एक स्मार्ट सर बोलतील डॉक्टर SR यादव, ते पण 70 पार केलेले आहेत, पण तेवढाच उत्साह आहे, तेवढ्याच त्यांना सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. त्यामुळे सगळ्या लोकांचं जेवढं कौतुक एवढं कमी आहे. आणि मला एवढी खात्री आहे की कोल्हापूरचे आपण सगळे इथं जमलेलो शहाणे आहोत, शिकलेले आहोत, समजूतदार आहोत, त्यांचा वारसा चालवणारे आहोत, पण थोडंसं जे वेडं पण आपल्याला सगळ्यांना पाहिजेलं आहे ते सगळं तुमच्या अंगात आहे. बाचुलकर सरांच्याकडे बघून हे वेडं पण तुमचं थोडं अजून जरी वाढलं तरी तुम्ही सगळेच चांगले निसर्गदूत बनवू शकाल. आणि मला खूप लोक विचारतात की सर मला निसर्गासाठी काम करायचं, आम्ही काय काम करायला पाहिजे? काही तुम्हाला कुणाला गरज नाही की प्रत्येकाने खूप झाडं लावायला पाहिजे, जंगलातच जायला पाहिजे. तुम्ही प्रत्येकाने जरी एवढं ठरवलं की मी बाचुलकर सरांच्यापासून स्फूर्ती घेईन. बाचुलकरांनी जसं एका मल्टीनॅशनल कंपनीचं काम होऊ दिलं नाही, आम्हाला वन अधिकाऱ्यांनी सगळ्यांना मदत केली, प्रसंगी टीका टिप्पणी सहन केली, धमक्या सहन केल्या, तसं आपल्या शहरामध्ये, आपल्या परिसरामध्ये, आपल्या बाजूला एखादं झाड जरी तुटते तुम्हाला असं दिसलं आणि ते तुम्ही जर झाड वाचवायचा सगळ्यांनी प्रयत्न केला तर तुम्हाला कळेल की तुम्ही फार मोठं काम करता आहात. माझे आणखी एक आदरणीय मित्र इथं डॉक्टर आडके बसलेले आहेत, स्वतः डॉक्टर आहेत, खूप किल्ले बघतात, ते किल्ल्याची माहिती घेतात, शिवरायांचा वारसा सुरू होतात. मी आता ठरवलं प्रत्येकाचं नाव घेऊन सांगायचं तर मला वाटतं एक दिवस मलाच इथं बोलायला लागेल, पण मला खात्री आहे तुम्ही सगळे बसलेले निसर्ग वेडे आहात, निसर्गासाठी काम करणारे आहात. बाचकुले सरांना म्हटलं होतं की सर आता हळूहळू वय वाढते, थोडं काम कमी करायला पाहिजे, पण त्यांनी मला सांगितलं होतं की मी काम तुम्ही काय कमी करणार नाही, जास्तच काम वाढवत जाईन. आणि सर मी तुम्हाला जेवढे खात्री देऊ शकतो जेव्हा सगळे वेडे लोकांना मी बघतो की तुम्ही जे काय काम कराल त्यात तुम्हाला सगळ्यांची साथ मिळेल. आणि एक अतिशय महत्त्वाचा उल्लेख मला नेहमी करावा असं वाटतो की जेव्हा मी कुठं एखाद्या कामाला जातो तर आजकाल एक पद्धत असते, तुमचा बायोडाटा मागतात, तो वाचून दाखवतात, जसा जमेल तसा लोक वाचतात. आणि बायोडाटामध्ये मी एक सगळ्यात शेवटी गोष्ट लिहिलेली असते, माझी पत्नी, माझी मुलं, आणि ते बहुतेक कुणी त्या CV मधलं वाचत नाही. त्यांना वाटतं हे काय फारसं सांगणार, काय संसार काय सगळ्यांचाच असतो. पण बाचुलकरांसारखा निसर्गदूत जो काही बनला, जो काही त्यांनी झेलला असेल त्याला सगळ्यांना समर्थपणे ज्यांनी साथ दिली, त्या मालतीताई इथं बसलेल्या आहेत, त्या त्यांच्या सहचारिणी आहेत, आणि त्यांनी जे काय सगळं अनुभवलेलं असेल, कदाचित बाचुले सर बोलले, मी बोलेन, SR यादव बोलतील, सामंत सर बोलतील, पण त्यांच्या मनात जे काय असेल त्यांनी जो काय संसार सगळा समर्थपणे सांभाळला, त्यामुळे त्या माऊलीचं अगदी मनापासून कौतुक. आणि हे करत असताना मुलांच्यावर सुद्धा तेवढा परिणाम होतो.
पण मला वाटतं असं सागर, सरोज, सारंग यांनी सगळ्यांनी तुम्हाला न बोलता जी काही साथ दिलेली आहे त्या सगळ्यांचं मी मनापासून आभार मानतो. सरांना खूप चांगलं आयुष्य लाभो, ते असेच निसर्गदूत म्हणून काम करो आणि सरांचा जेव्हा कधी 100वा वाढदिवस असेल तेव्हा आपण इथं जमलेले पुन्हा सगळेजण एकदा जमू अशी इच्छा व्यक्त करतो. माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर खूप खूप धन्यवाद. आपण याचसाठी केला होता अट्टहास. आदरणीय सरांचं चरित्र या ठिकाणी या पुस्तकातून आपल्या सर्वांसमोर येणार आहे. निसर्गदूत प्राचार्य डॉक्टर मधुकर बाचुळकर, लिखित डॉक्टर मधुकर येवलुजे. निसर्गदूत मुख्य प्रकाशन सोहळा या ठिकाणी व्यासपीठावरती संपन्न होतोय. धन्यवाद. सर्व मान्यवरांना मी व्यासपीठावरती स्थानापन्न होण्याची विनंती करतो. याच्यानंतर ज्यांचा जीवनपट या पुस्तकामध्ये उलगडला गेला ते प्राचार्य डॉक्टर मधुकर बाचुळकर सर यांचा या ठिकाणी सपत्नीक सत्कार संपन्न होतो आहे. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय सुनील लिमये सर, त्याचबरोबर विदुला स्वामी मॅडम यांना मी विनंती करतो आहे आपल्या शुभ हस्ते हा सत्कार या ठिकाणी संपन्न होतो आहे. बाचुळकर सरांना विनंती आहे सर्व निसर्गप्रेमींच्या मार्फत आपला होणारा हा सत्कार आपण या निमित्ताने स्वीकारावा. आदरणीय बाचुळकर सर, सुनील लिमये सरांच्या हस्ते, त्याचबरोबर विदुला स्वामी मॅडम यांच्या शुभ हस्ते सपत्नीक हा सत्कार सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आहे. आदरणीय बाचुळकर मॅडम यांना मी व्यासपीठावरती आमंत्रित करतो आहे हा सत्कार स्वीकारण्यासाठी. संपूर्ण आयुष्य मी या ठिकाणी लिमये सरांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण बाचुळकर सरांचा सत्कार करावा. आदरणीय बाचुळकर सर व बाचुळकर मॅडम यांचा सन्मान या ठिकाणी होतो आहे. पुढील उर्वरित अशाच निसर्ग संवर्धनाच्या कार्यक्रमासाठी लिमये सरांच्याकडून आणि आम्हा सर्वांच्याकडून सर खूप खूप शुभेच्छा. आपल्याकडून असंच निसर्ग संवर्धनाचं काम होत राहावं हीच या निमित्ताने मी या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करतो. सरांना संयोजन समितीमार्फत मानपत्र दिलं जाणार आहे. या मानपत्राचं वाचन करण्यासाठी डॉक्टर अशोक वाली सर यांना मी व्यासपीठावरती आमंत्रित करतो आहे. डॉक्टर अशोक वाली सर. डॉक्टर मधुकर बाचुळकर सर, आपण विद्यार्थीप्रिय प्राध्यापक, आदर्श गुणवंत शिक्षक आहातच, परंतु याहूनही पुढे जाऊन आपण कडक शिस्तीचे यशस्वी प्राचार्यही झालात. आपल्या लेखणीतून विविध वृत्तपत्रे, मासिके, साप्ताहिके यांच्या माध्यमातून समाजापर्यंत वनस्पतीशास्त्र हा विषय पोचविला. वनस्पती तज्ज्ञ म्हणून आपली ख्याती सर्व दूर पोहोचली आहे. आपण वेळोवेळी नैसर्गिक संकटाबाबत जागरूक करणारे, समाजाच्या डोळ्यात अंजन घालणारे लेखही लिहिलेत, अनेक व्याख्याने दिलीत, असंख्य अभ्यास सहली, दौरे आयोजित केलेत. हे सर्व करत असताना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध परिषदा, चर्चासत्रे आणि नियतकालिकांच्या माध्यमातून संशोधनातही आपला ठसा उमटवलात. आपण आजपर्यंत निसर्ग आणि पर्यावरण रक्षणासाठी अहोरात्र झटत आलात. वनौषधींचं संरक्षण, संवर्धन याबाबत आपल्या लेखणी आणि वाणीद्वारे लोकजागृती आपण केलीत. सातारा येथील निसर्गपूर्ण कास पठारावर जागतिक वारसा मिळवून देण्याचे आपले बहुमोल योगदान आहेच. याबरोबर इंडालसारख्या आंतरराष्ट्रीय कंपनीच्या विरोधात जाऊन तुम्ही खाणकाम विरोधी यशस्वी लढा दिलात आणि कंपनीज देशातून हद्दपार केलेत. निसर्गाचा विध्वंस करणारे नवमहाबळेश्वर गिरीस्थान प्रकल्प असो किंवा शक्तिपीठ महामार्ग प्रकल्प असो, आपण या प्रकल्पांना प्रखर आणि परखडपणे विरोध केलात. निसर्ग, पर्यावरण
आणि जैवविविधता संरक्षण व संवर्धनासाठी आपण आपले जीवन समर्पित केले आहे. सर, तुम्ही निसर्गपूरक कामगिरीतून भावी पिढीसमोर आदर्श निर्माण केलात. वरील सर्व कार्याची पोचपावती म्हणून वनस्पती अभ्यासकांनी नवीन वनस्पतींना तुमचे नाव देऊन तुमच्या कार्यांचा गौरव केला आहे. सर, आपल्या नावाने बेगोनिया बाचुळकरी आणि बायोबरोबरच वेळोवेळी आपणास अनेक पुरस्कार अनेक सत्कार देखील प्राप्त झाले आहेत. आज बुधवार दिनांक 22 एप्रिल 2026 रोजी जागतिक वसुंधरा दिनानिमित्त डॉक्टर मधुकर येवलूजे लिखित निसर्गदूत प्राचार्य डॉक्टर मधुकर बाचुळकर या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात आम्हाला हे मानपत्र आपणास देताना अत्यानंद होत आहे. आपले ऋणी निसर्ग व पर्यावरण संघटना सिद्धनेरली तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व निसर्ग व पर्यावरण संस्था संघटना कोल्हापूर. धन्यवाद. धन्यवाद सर. सदर मानपत्राचं त्यांनी उलगडलेलं आहे. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी प्राध्यापक डॉक्टर SR यादव सर यांना मी विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते बेगप्रेमी आदरणीय बाचुळकर सरांना या ठिकाणी समर्पित करतोय. या ठिकाणी बेगोनिया बाचुळकरी या वनस्पती फोटो फ्रेमचा प्रदान सोहळा संपन्न होतोय आदरणीय SR यादव सर यांच्या हस्ते. धन्यवाद सर. नमस्कार. व्यासपीठावरील सर्व मान्यवर, व्यासपीठासमोर उपस्थित सर्व मान्यवर, बंधू आणि भगिनी, सर्वांना माझा सप्रेम नमस्कार. पुस्तक प्रकाशन कार्यक्रमासाठी उपस्थित माननीय प्राचार्य, अनेक प्राध्यापक इथं हजर आहेत, प्राध्यापक, विविध क्षेत्रातील मान्यवर, माझे सहकारी प्राध्यापक मित्र, माझे सर्व सहकारी मित्र, सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, सदस्य आणि कार्यकर्ते, या कार्यक्रमासाठी माझे अनेक विद्यार्थी इथं हजर आहेत. मी मुद्दाम थोडासा उल्लेख करतोय. 1970 प्राध्यापक म्हणून काम करायला सुरुवात केली, तर त्या 78 सालचे सुद्धा काही विद्यार्थी या कार्यक्रमासाठी हजर आहेत. मला खरंच विशेष आनंद वाटतो त्याचा. मी 1977 प्राध्यापक म्हणून काम करायला सुरुवात केली. पहिलं वर्ष मी कोकणामध्ये प्राध्यापक होतो. त्यावेळचे माझे सहकारी प्राध्यापक मित्रसुद्धा या कार्यक्रमासाठी हजर आहेत. मला याचा खरंच अभिमान वाटतो. या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे सर्व विद्यार्थी, माझे कुटुंबीय, या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रो, मला शैक्षणिक कार्यामध्ये, माझ्या संशोधन कार्यामध्ये, मी केलेल्या सामाजिक कार्यामध्ये आणि ज्या काही पर्यावरणीय चळवळी मी केल्या, या सर्व उपक्रमामध्ये व्यासपीठावरील जे सर्व मान्यवर आहेत, या सर्वांचं मला मार्गदर्शन आणि सहकार्य लाभलेलं आहे. सन 1997-99चा तो कालावधी आहे, मला आठवतो. त्या कालावधीत मी मगाशी पण काही जणांनी उल्लेख केला आहे. या कालावधीत मी बॉक्साईट खाणकाम विरोधामध्ये एक यशस्वी लढा दिला. त्यावेळी मला लिमे सरांचं सहकार्य आणि मार्गदर्शन मिळालेलं होतं. हायकोर्टाच्या आदेशामुळं हा खाणकाम प्रकल्प बंद झाला आणि राधानगरी अभयारण्याचं अस्तित्व आज टिकून राहिलं. यानंतर इंडाल नावाची ती बहुराष्ट्रीय कंपनी जी आहे, जिनं भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी खाणकाम केलेलं होतं, आमच्या या आंदोलनानंतर या कंपनीला भारत सोडून जावं लागलं.
हे सगळं सांगत असताना मला एक विशेष आनंद या गोष्टीचा वाटतो की या माझ्या वैचारिक चळवळीमध्ये मला अनेक संस्थांचं, अनेक माझ्या मित्रमंडळींचं फार मोठं सहकार्य मिळालं. फक्त वेळेच्या अभावी मी सगळ्यांची नावं घेऊ शकणार नाही आहे, पण मला केलेलं ते सहकार्य मला अजूनही आठवणीत आहे. राधानगरी अभयारण्यामध्ये अगदी कोर झोनमध्ये, म्हणजे अगदी राधानगरी अभयारण्याच्या हार्टमध्ये हे इदरगंजचं पठार आहे, जे समुद्र सपाटीपासून 1200 मीटर उंचीवर आहे आणि त्याची एरिया आहे 888 हेक्टर. या पठाराच्या चारीही बाजूला जे उतार आहेत त्या सर्व उतारावर घनदाट असं सदाहरित जंगल आहे. या पठाराच्या एका बाजूला काळंबावाडी धरण आहे आणि दुसऱ्या बाजूला राधानगरीचं अभयारण्य आहे. आणि अशा ठिकाणी आमच्या शासनाने त्यांना खाणकामाला परवानगी दिलेली होती. हे खाणकाम जर झालं असतं तर मला वाटतंय राधानगरीच्या अभयारण्याचं अस्तित्वच संपलं असतं. हे सगळं करत असताना मला लिमे सरांचं मोठं सहकार्य मिळालं. हे सगळं आंदोलन करत असताना त्या इंडाल कंपनीचे जे अधिकारी होते ना, त्यांनी मला भरपूर मानसिक ताप दिला. मला मारण्याचेही प्रयत्न केले, पण मी प्रामाणिक असल्यामुळं मला कोणताही त्रास झाला नाही. आणि सर्वात महत्त्वाचं आहे, मला याच्यातून सर्वांनी सहकार्य आणि प्रोटेक्शन जे दिलं ते पत्रकार मंडळीनं. सगळे पत्रकार कोल्हापूरमधले एकत्र झाले आणि त्यांनी एक इशारा दिला की बाचुलकर सरांच्या केसाला जरी धक्का लागला तर आम्ही सगळं कोल्हापूर पेटवून देऊ. आणि मग हळूहळू मला त्यांच्या ज्या धमक्या यायच्या त्या हळूहळू कमी झाल्या. काही उच्चपदस्थ राजकीय लोकांनी सुद्धा याच्यात हस्तक्षेप केला. पण ही कंपनी तेवढ्यावर थांबली नाही हो. आम्ही हायकोर्टामध्ये गेलो, त्याच्या अगोदर त्यांनी जिथं जिथं खाणकामं केली होती या खाणकामामध्ये त्यांनी पर्यावरणाचं, जैवविविधतेचं काय काय नुकसान केलं त्या सगळ्यांचं मी शास्त्रीय अहवाल तयार केले. आणि हे सगळे शास्त्रीय अहवाल मी राज्य शासनाला आणि केंद्र शासनाला पाठवले. पण नेहमीप्रमाणे त्यांनी दखल घेतली नाही. शेवटी आम्ही हायकोर्टाची पायरी चढलो. त्याच्यासुद्धा बॉम्बे एन्व्हायरमेंट ॲक्शन ग्रुप नावाची जी संस्था आहे त्या संस्थेने आम्हाला सहकार्य केलं. हायकोर्टामध्ये गेलो. मी लिहिलेले सगळे अहवाल त्यांच्यासमोर ठेवले गेले कोर्टासमोर. हे सगळे पाहिल्यानंतर कोर्टानं लगेच त्या खाणकामाला स्टे दिला आणि खाणकाम शेवटपर्यंत चालू होऊ शकलं नाही. पण मित्रो, हा स्टे उठवण्यासाठी त्या कंपनीनं भरपूर प्रयत्न केले. अनेक आमदार, खासदार, वनमंत्री मला येऊन भेटले, पण मी माघार घेतली नाही. ही कंपनी तेवढ्यावर नाही थांबली, मला धमक्या देऊन मारायचा प्रयत्न सुरू केला. आणि सर्वात महत्त्वाचं मला इथे मुद्दाम उल्लेख करायचा आहे, त्या काळामध्ये मी विवेकानंद कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून काम करत होतो. त्यावेळी हे कंपनीचे लोक, विवेकानंद कॉलेजचे प्राचार्य आपल्याला ज्ञात असणारे आहेत D.A. पाटील सर, आणि संस्थेचे कार्याध्यक्ष जे आज इथे उपस्थित आहेत प्राचार्य अभयकुमार साळुंखेजी, यांना जाऊन ते भेटले होते. सरांना पण आठवत असेल. आणि त्याचे सांगितलं की आमच्या खाणकामामध्ये बाचुलकर आम्हाला फार त्रास देतात, त्यांची बदली करा.
आम्ही संस्थेला आणि कॉलेजला डोनेशन द्यायला तयार आहेत. पण या दोघाही जणांनी त्यांची ऑफर नाकारली आहे आणि त्यामुळं मला हे यश प्राप्त करता आलं. म्हणून मी साळुंखे सर आणि डी.ए. पाटलांचे सुद्धा त्या काळात आभार मानले होते, आजही मानतोय. जर त्यांनी ती बदली केली असती तर मी हे कामच करू शकलो नसतो ना. त्यामुळं त्या घडलेले प्रसंग हे फार महत्त्वाचे आहेत. त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्याचा वन विभाग, डॉक्टर सामंत सर, डॉक्टर यादव सर आणि मी आणि सांगलीचे गायकवाड सर या सर्वांनी मिळून आम्ही राधानगरी, चांदोली, कोयना अभयारण्य आणि तसंच साताऱ्यातलं कासचं पुष्प पठार याला नॅचरल वर्ल्ड हेरिटेजचा दर्जा मिळावा याच्यासाठी युनेस्कोला प्रस्ताव तयार करून पाठवले. ज्यावेळी युनेस्कोच्या तज्ज्ञ समितीने कास पठार आणि कोयना अभयारण्याला भेट दिली तेव्हा आम्ही तिथे उपस्थित राहून सर्व माहिती त्यांना दिली. त्यांच्यासमोर आम्ही प्रस्तावाचं सादरीकरण केलं आणि आमच्या या सगळ्या संयुक्त प्रयत्नांना यश मिळालं. आणि महाराष्ट्राच्या पश्चिम घाट परिसरातील, मी आता मगाशी जे 4 स्थळं सांगितली त्या 4ही स्थळांना नॅचरल वर्ल्ड हेरिटेज साईट, नैसर्गिक वारसा स्थळाचा दर्जा मिळाला. हा बहुमान त्यांना मिळाला. हे सगळं आम्ही इथं हजर असणाऱ्या लोकांनी फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या मदतीनं हे कार्य केलं, त्याचाही मला अभिमान आहे. त्यानंतर पर्यावरण, जैवविविधता संरक्षण आणि संवर्धनाबाबत मी जी काही सगळी सामाजिक कार्य केली ना, जी वैचारिक आंदोलनं मी केली, यामध्ये सतत मला सामंत सरांचं मार्गदर्शन आणि सहकार्य मिळालेलं आहे. आज व्यासपीठावरील असणाऱ्या सगळ्या व्यक्ती माझ्या या सगळ्या जीवनाशी निगडीत आहेत. आणि आजही आम्ही दोघांचं वय लक्षात आलं असेल सर तर माझ्यापेक्षाही वयस्कर आहेत, पण आजही आम्ही एकत्रितपणे झगडतो आहे, हे मुद्दाम मला मेन्शन करायचं आहे. मगाशी उल्लेख केला नव महाबळेश्वर हिल स्टेशन प्रोजेक्ट. या प्रोजेक्टच्या विरोधात आम्ही आजही काम करतो आहे. एकदा आमची याबाबत मीटिंग चालू होती, त्यावेळी लिमे सरांनी एक वाक्य वापरलं, ते मुद्दाम मी सांगतोय. लिमे सर म्हणाले की बाचुळकर सर आणि सामंत सर इकडे लक्ष द्या, हे तुम्ही जे आंदोलन करताना हे कारण तुमचं वय झालेलं आहे आता, तुम्ही आंदोलनं करायची नाहीत आता, आम्हाला फक्त सांगा, आम्ही आंदोलनं करतो. बघा माझ्या जीवनामध्ये हे असे अधिकारी, अशी सगळी मित्रमंडळी आणि हे सगळे मान्यवर मला भेटले म्हणूनच मी काम करू शकलो ना. या सगळ्यांचा या पुस्तकामध्ये उल्लेख केलेला आहे. मी जे काही संशोधन कार्य केलं, मी काही फार संशोधन कार्य करू शकलो नाही काही कारणामुळं, कारण शेवटची 11 वर्ष मी प्राचार्य झालो आणि प्राचार्य प्रशासकाचं पद घेतल्यानंतर माझ्या सगळ्या ॲक्टिव्हिटीजना थोडासा ब्रेक लागला. माझ्या आंदोलन कार्यातील मार्गदर्शक आहेत डॉक्टर S.R. यादव सर. बघा मी सगळ्यांना इथं निमंत्रित केलेलं आहे मुद्दाम. ते माझ्या PhDचे गाईडसुद्धा आहेत. मी त्यावेळी साताऱ्यामध्ये होतो आणि 1988 साली माझी संस्थेनं साताऱ्याला बदली केली. एक लक्षात घ्या की लोक बदलीला घाबरतात, पण माझ्या जीवनामध्ये असं कधीच झालं नाही सर. मी ज्या ज्या ठिकाणी गेलो तेव्हा मला तिथं त्या बदलीचा फायदा झाला आहे, मुद्दाम सांगतो मी त्या कॉलेजमध्ये गेलो, कास पठाराबद्दल ऐकून होतो मी त्यावेळी. त्याच जुलै महिन्यामध्ये मी कास पठारावर गेलो, विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना बरोबर घेतला आणि मी गेलो. जुलै महिन्यामध्ये इतका पाऊस पडत होता की आम्ही छत्री आणि रेनकोटचा सुद्धा काही उपयोग नव्हता. इतकी थंडी वाजत होती, पण चहा प्यायला सुद्धा एक टपरी नव्हती त्यावेळी.
आता जाऊन कासला बघा मित्रांनो, काय परिस्थिती आहे. त्या कास पठारावर जी झाडं उगवतात ना, लहान लहान वनस्पती अल्पायुषी, त्यांच्यापेक्षा पर्यटकांची संख्या जास्त आहे. म्हणून मी एकदा लोकसत्तेमध्ये लिहिलं होतं, पर्यटकांना आवरा बस झाला आता. ह्या कास पठारावर आणि त्याला लागूनच असणारं जे कोयनेचं खोरं आहे, तिथं वासोटा नावाचा किल्ला आहे, माहीत आहे आपल्याला सर्वांना. या सगळ्या एरिया जी आहे त्याच्यावर माझी PhD आहे. आणि माझं ते संशोधन कार्य जे आहे हे मी यादव सरांच्या मार्गदर्शनाखाली केलेलं आहे. त्यांच्या या मार्गदर्शनामुळं आणि माझ्या त्या संशोधन कार्यामुळंच आज मला लोक वनस्पती तज्ज्ञ म्हणून ओळखतात. हे फक्त त्यांच्या सहकार्यामुळं आहे आणि त्याच्यामुळंच मी संशोधन कार्यात सुद्धा चांगलं काम करू शकलो. माझ्या थेसिसचं टायटल पण तसंच आहे, फ्लोरा ऑफ वासोटा फोर्ट अँड इट्स सराउंडिंग. आज याच ठिकाणी आमचं महाराष्ट्र शासन महाबळेश्वर हिल स्टेशन तयार करत आहे. अगदी त्या कास पठारापासून त्या सगळ्या जावळीच्या खोऱ्यामध्ये 4 तालुक्यामध्ये हे प्रोजेक्ट करायचा शासनाचा विचार आहे. आणि हे सगळं पश्चिम घाटात आहे. त्याच्यामध्ये 520 गावांचा समावेश आहे का. आणि त्यांना लवासा सिटी ऐकून माहीत आहे ना तुम्हाला सगळं. या लवासासाठी त्यांना 5 स्टार सिटी तयार करायची आहे, पर्यटनाला चालना द्यायची आहे. याच्यामध्ये 520 गावांचा समावेश आहे. यापैकी 275 गावं बघा इको सेन्सिटिव्ह आहेत. असं असतानासुद्धा आमचं महाराष्ट्र शासन तिथं प्रोजेक्ट करायचा प्रयत्न करतं. आणि या प्रोजेक्टला मी आणि सामंत सर प्रखर विरोध करतो आहे. हे महत्त्वाचं आहे. आम्ही शेवटपर्यंत लढणार आहोत आणि मला खात्री आहे की सगळेजण माझ्यासोबत आहेत, आपण सर्व माझ्यासोबत आहेत आमच्या. मला निश्चितपणे यश मिळेल आणि यश मिळेपर्यंत आम्ही झगडणार आहे. मी शैक्षणिक क्षेत्रामध्ये प्राध्यापक आणि प्राचार्य म्हणून जवळपास 40 वर्ष काम केलं. त्यातील 28 वर्ष मी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे इचलकरंजी, तासगाव आणि सातारा या ठिकाणी मी प्राध्यापक म्हणून काम केलं. मी मगाशी म्हणालो ना, माझी 88 साली संस्थेनं बदली साताऱ्याला केली. साताऱ्याला गेल्यानंतर मी ते कास पठार बघितलं. त्यानंतर माझे प्राचार्य राणे सरांच्याबरोबर मी जे हायकिंग ट्रेकिंग केले ना, अनेक डोंगरदऱ्या, अनेक गड किल्ले पालथे घातले. त्यांनी आल्या आल्या 4-6 महिन्यामध्ये आमचं एक ट्रेकिंग आयोजित केलं. आम्ही चालत साताऱ्यापासून वासोट्याला गेलो सर. मी पहिल्यांदा कोयनेचं खोरं बघितलं. कोयनेचं खोरं, जावळीचं खोरं शिवाजी महाराजांच्या काळामध्ये काय असेल कल्पना करावं. या सगळ्या सह्याद्रीनं आपलं स्वराज्य राखण्यासाठी मदत केलं होतं, संरक्षण दिलं होतं. हे जावळीचं खोरं ना आम्ही फक्त पुस्तकात वाचलं होतं, पण मी पहिल्यांदा ते पाहिलं. आणि पुढच्या काही महिन्यातच राणे सरांनी तिथं त्या वासोटा किल्ल्यावर 10 दिवसाचं NSS कॅम्प घेतलं सर. 10 दिवस तब्बल आम्ही 40 विद्यार्थी आणि 5 प्राध्यापक त्या वासोटा किल्ल्यावर होतो. तिथलं जे सौंदर्य 10 दिवसात सगळा तो पालथा घातला भाग मी. वनस्पतीशास्त्राचं आहे, त्याच्यामध्ये माझं काम आहे. ते सगळं बघितल्यानंतर मला अक्षरशः मी वेडा झालो. माझा विषय खरं म्हणजे प्लांट टेक्झॉनॉमी नाही आहे. माझं स्पेशलायझेशन सरांना माहीत आहे, माझं स्पेशलायझेशन आहे प्लांट फिजिओलॉजी. आणि मी तासगावला असताना प्लांट फिजिओलॉजीमध्ये रिसर्च चालूही केला होता. पण मी त्या कोयनेच्या खोऱ्यामध्ये ते सौंदर्य बघितलं
आणि तिथंच निर्णय घेतला की आपण प्लांट टेक्झॉनॉमीमध्ये काम करायचं. मला खरं म्हणजे आवड होती, पण तोपर्यंत मला असे विषयाचे प्राध्यापक कधी भेटलेच नाहीत BSc MScला. त्यामुळं मी प्लांट फिजिओलॉजी घेतलं त्या काळात. त्याच काळामध्ये नुकतेच यादव सर विद्यापीठामध्ये जॉईन झाले होते. त्यांची माझी मीटिंगमध्ये ओळख झालेली होती. मी 89-90च्या सालामध्ये सरांना येऊन भेटलो. सरांना आठवतं सगळं. आणि सरांना मी सांगितलं की मला या सगळ्या कोयनेच्या खोऱ्यावर PhD करायची. आणि सांगायला हरकत नाही, मी कोयनेच्या खोऱ्यामधल्या या सगळ्या याच्यामध्ये माझं PhDचं काम पूर्ण केलं. मला हे मुद्दाम का सांगितलं मी, माझी बदली जर तिकडं झालीच नसती साताऱ्याला तर मी कामच करू शकलो नसतो सर. आणि संस्थेनं माझी बदली जर कोल्हापूरला केली नसतीच तर मी काही काम करू शकलो नसतो. माझी जन्मभूमी कर्नाटक आहे, बेळगाव. माझं शिक्षण सगळं तिकडं झालेलं आहे. पण मी अभिमानानं सांगतोय, माझी कर्मभूमी जी आहे ती महाराष्ट्र आहे आणि तेही कोल्हापूर आहे. कारण सर्वात जास्त कालावधी मी कोल्हापूरमध्ये राहिलो. मी कोल्हापूरमध्ये बदलून आलो आणि या बदलीला सुद्धा कारणीभूत होते डॉक्टर D.A. पाटील, प्राचार्य D.A. पाटील आणि आपले साळुंखे सर. त्यांनी मला बदलून तिथं घेतलं कोल्हापूरच्या विवेकानंद कॉलेजवर. त्यांच्यामुळं मी कोल्हापूरमध्ये आलो. त्यांच्या मार्गदर्शनाखाली, सहकार्यामुळं मी एक आदर्श शिक्षक बनू शकलो आणि सर्व क्षेत्रात मी भरघोस असं काम करू शकलो. त्यामुळेच कोल्हापूर माझी कर्मभूमी बनली. आणि याच कालावधीमध्ये मी विवेकानंद कॉलेजमध्ये असताना अनेक रिसर्च प्रोजेक्ट्स पूर्ण केले. बायोटेक्नॉलॉजीसारखा विषय मी नव्यानं चालू केला आणि त्याच्यामध्ये सगळं सहकार्य जे आहे ते साळुंखे सरांचं. त्यामुळं मी या सगळ्या विषयामध्ये काम करू शकलो होतो. शेवटची 11 वर्ष म्हणजे 2006 नंतर मी पेठ वडगावच्या विजयसिंह यादव कॉलेजमध्ये प्राचार्य म्हणून जॉईन व्हायचं ठरवलं. पण साळुंखे सर मला सोडायला तयार नव्हते. सरांना आठवत असेल अजून. ते नाही म्हणाले मी सोडणारच नाही तुला. पण काही कारणामुळं मला जावं लागलं. ते मी जात असताना मला साळुंखे सरांचं अजून एक वाक्य आठवतं, कदाचित त्यांनाही मला आठवत असेल. ते जाताना मला काय म्हणाले, बाचुळकर तुम्ही कुठंही गेलात नोकरीसाठी तर तुम्ही प्रामाणिकपणे काम करणार याची मला खात्री आहे. आणि एवढंच नाही तर ते पुढं म्हणाले ते फार महत्त्वाचं आहे. ते म्हणाले, बाचुळकर एक गोष्ट कायम लक्षात ठेवा बरं का, मला झाड दिसलं ना तर मला बाचुळकर दिसतात. बघा ना, कारण इतके वर्ष मी सरांच्या बरोबर काम केलं, माझ्याबद्दलचा आत्मविश्वास पाहिला ना तर मला खरंच भरून येतो. माझ्या जीवनामध्ये ना अशी मोठ्या मनाची भरपूर माणसं भेटली म्हणून मी काम करू शकलो. आणि तसाच मोठ्या मनाचा माणूस मला पेठ वडगावमध्येही आढळला. त्या पेठ वडगाव कॉलेजमध्ये मी जॉईन झालो, विजयसिंह यादव कॉलेजमध्ये. त्या संस्थेचे कार्याध्यक्ष, त्या संस्थेचे अध्यक्ष, संस्थापक विजयसिंह यादव साहेब यांच्या सहकार्यामुळंच मी यशस्वी प्राचार्यसुद्धा झालो. मुद्दाम मी मेन्शन करतो, मी प्राचार्य म्हणून जात असताना माझ्यावर अनेक जणांनी कॉमेंट केली, सरांना माहीत आहे. ते म्हणाले की तुम्ही प्राचार्याचे गुण तुमच्यामध्ये नाही आहेत. पण मी सुद्धा या सगळ्या गोष्टींचा विचार करून आणि विजयसिंह यादव साहेबांच्या सहकार्यामुळं मी एक चांगला प्राचार्यसुद्धा बनू शकलो, यशस्वी. मला अजूनही त्या साहेबांचं सुद्धा एक वाक्य आठवतं बरं का सर. एकदा गॅदरिंगमध्ये ते म्हणाले होते सगळ्या मुलांच्या समोर, कारण ते कॉलेज नुकतं चालू झालं होतं 2000 साली. ते म्हणाले होते की हे कॉलेज चालू करताना संस्थेच्या सर्व सदस्यांनी असं ठरवलं की त्याला माझं नाव द्यायचं, म्हणजे विजयसिंह यादव साहेबांचं नाव द्यायचं. ते म्हणाले मला हे मान्य नव्हतं, मला भीती वाटत होती, कारण कॉलेजची पोरं फार टार्गेट
त्यांनी काही चुकीचं वागलं तर कॉलेजची बदनामी, आणि कॉलेजची बदनामी म्हणजे माझी बदनामी. त्यामुळं मी तयार झालो नाही. माझ्या मनामध्ये कायम भीती असायची. पण जेव्हापासून प्राचार्य बाचुळकर सर या कॉलेजचे प्राचार्य झाले तेव्हापासून माझ्या मनातली भीती पूर्ण निघून गेली असं सांगितलं. कारण मी एक शिस्तप्रिय प्राचार्य म्हणून माझी गणना केली जाते. आणि त्याच्यामुळं यादव साहेबांनी जे सांगितलं ते खरंच आहे. साहेब एवढ्यावर थांबले नाहीत, त्यांनी अजून एक वाक्य सांगितलं मला. ते मला म्हणाले की बाचुळकरांनी एवढंच केलं नाही हो, माझं नाव आणि संस्थेचं नाव 7 समुद्रापलीकडं नेलं, याचा मला जास्त अभिमान आहे पुढे. कारण त्या काळामध्ये मी जे संशोधन कार्य केलं, रिसर्च पेपर केले ना, त्याच्यामध्ये प्रत्येक वेळी संस्थेचा आणि यादव साहेबांचा उल्लेख असायचा ना, त्यामुळं त्यांचं ते वाक्य आहे. पण मी रिटायर होण्याच्या अगोदर 1.5-2 वर्ष यादव साहेबांचं निधन झालं आणि त्या जागेवर गुलाबराव पोळ साहेब आले, संस्थेचे अध्यक्ष झाले. ते यादव साहेबांच्या प्रमाणेच त्यांनीसुद्धा मला अनेक प्रकारचं सगळं सहकार्य केलं. त्यामुळं अल्पावधीतच मी हे यादव कॉलेजचा नावलौकिक वाढवू शकलो. 11 वर्षाच्या माझ्या त्या प्राचार्याच्या सर्व्हिसनंतर मे 2017मध्ये मी निवृत्त झालो. आज व्यासपीठावर विश्वनाथ मगदूम सर आहेत. सरांची आणि माझी तशी ओळख अलीकडच्या काळातली आहे. आम्ही एकमेकाला ओळखत होतो. सरांना ही पर्यावरणाबाबतची मोठी ओढ आणि आवड आहे, त्यामुळं तेही माझे मित्र बनलेले आहेत. ते आपण जिथं घेतो त्या कॉलेजचे, या संस्थेचे ते कौन्सिल एज्युकेशनचे सचिव आहेत. आणि इथंच याच कॉलेजच्या कॅम्पसमध्ये 2 आठवड्यापूर्वी त्यांनी बांबू कल्टिवेशनवर एक चांगली कार्यशाळा घेतली होती. मला आठवतं ते, फक्त माझ्या डोळ्याच्या आजारपणामुळं मला त्या कार्यक्रमाला येता आलेलं नव्हतं. तर मित्रहो, मी ही जी सगळी कार्य केली, काम केलं ना वेगवेगळ्या फील्डमध्ये, त्याच्याबाबत अनेक लेखकांनी, पत्रकारांनी माझ्याबद्दल पेपरमध्ये आणि पुस्तकामध्ये लेख लिहिले. हे सगळे वाचून माझे सहकारी प्राध्यापक मला म्हणायचे की सर, तुम्ही स्वतः आत्मचरित्र लिहा ना, हे लिहिणं गरजेचं आहे, लोकांना कळेल तुम्ही काय काम केलं. पण मला काही जमलं नाही, हे पण मी स्पष्टपणे सांगतो. पण गेली 4-5 वर्ष माझी नात, तिचं नाव आहे लावण्या, गोव्यामध्ये असते, वास्कोला आहे, 9वीला आहे. पण का माहीत नाही, गेल्या 4-5 वर्षापासून ती माझ्या मागे आहे. तिनं एकदा मला फोन केला आणि ती म्हणाली, बाबा, ती मला अरे तुरे म्हणते बरं का, कारण ती कोकणातली आहे, तू मला तुझी सगळी लाईफ हिस्ट्री सांग ना. म्हटलं लाईफ हिस्ट्री म्हणजे काय सांगायचं तुला? तर मला ती काय म्हणाली बघा, ती काय म्हणाली मला की तू लहानपणी कुठं होतास, लहानपणी तू काय काय केलंस, शाळेला कुठे गेलास, काय काय तुझं सगळं सांग ना मला. नंतर तू नोकरीला लागलास, काय काय ते सगळं मला करायचं. मी म्हटलं तुला घेऊन काय करायचं एवढीशी लहान. तर ती काय म्हणते माहीत आहे की मला जाणून घ्यायचं आहे, माहिती करून घ्यायची आहे. आणि पुढचं वाक्य अजून महत्त्वाचं आहे. ते म्हणाली की बाबा तू पुस्तक लिही, मी तुला पैसे देते. पण हे सगळं स्वप्न आत्मचरित्राचं मधुकर येवलुजेने पूर्ण केलं. आणि त्याच्यामुळं हे पुस्तक आज आपल्यासमोर आहे. त्यांनी त्याला नावसुद्धा दिलं आहे निसर्गदूत. आणि माझ्या जीवनक्रमावर त्यांनी सखोलपणे अभ्यास करून या पुस्तकाची निर्मिती केली. त्याबद्दल त्यांनाही धन्यवाद. आणि आपण सर्व माझ्या विनंतीला मान देऊन आलात याच्याबद्दलसुद्धा उपस्थित सर्व जणांचं मी आभार मानतो आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद सर. यानंतर मी व्यासपीठावरती आमंत्रित करतो आहे प्राचार्य अभयकुमार साळुंके सर यांना आपल्या मनोगतासाठी. आदरणीय प्राचार्य अभयकुमार साळुंके सर. ही भूमिका ठेवून ग्रामीण भागामध्ये संस्कार केंद्र बापूजींनी 12 जिल्ह्यामध्ये काढली आणि त्याच्यामध्ये अनेक गुरुदेव कार्यकर्ते हे निवडत असताना एक द्रष्टेपणा त्यांच्या ठिकाणी होता. कारण त्यांना घेत असताना त्यांची जाहिरात अशी असायची की ज्ञानाचे उपासक पाहिजेत किंवा खऱ्या अर्थानं उपासना करणारे मला कार्यकर्ते हवे आहेत.
या दृष्टीनं निवडक माणसं निवडली आणि या लोकांना त्यांनी शिक्षक म्हटलं नाही, सर म्हटलं नाही, मास्तर म्हटलं नाही, तर माझे सर्व हे गुरुदेव कार्यकर्ते आहेत. गुरुदेव म्हणजे दैवत्व लिहिलेले गुरुदेव कार्यकर्ते की जे विद्यार्थ्यांच्या मधलं दैवत ओळखतात आणि स्वतःचं दैवतही ओळखतात आणि दोघांचं अद्वैत साध्य झाल्यानंतर त्याच्यातून चांगल्या माणसाची विद्यार्थ्याची निर्मिती होते याच्यावरती बापूजींचा विश्वास होता. आणि त्याच अनेक प्राध्यापकांच्यापैकी आमच्या संस्थेचं भूषण म्हणायला हरकत नाही, ते बाचुळकरांच्या माध्यमातून लाभलं आणि त्यांनी विवेकानंद संस्थेतली विवेकानंद कॉलेजमधले प्रसंग त्यांनी सांगितले. त्यांचं म्हणणं खरं आहे, दादा पाटलांना ही झाडाची आवड होती, कारण स्वतःच्या शेतामध्ये त्यांनी अनेक प्रकारचे आंबे लावलेले होते. ते लावत असताना निवडायला सुद्धा बाचुळकरांना ते घेऊन जायचे. विवेकानंद शिक्षण संस्थेच्या ताराबाई पार्कमधल्या प्रांगणामध्ये आज अनेक झाडं दुर्मिळ जी लावलेली गेलेली आहेत ती बाचुळकरांनी निवडून आणून ती माझ्या हस्ते त्याचं वृक्षारोपण केलं. आज आपण प्रांगणामध्ये आल्यानंतर तो बावाची पिवळी जी फुलं आहेत त्यानंतर प्रत्येक सीझनमध्ये प्रत्येक रंग प्राप्त व्हावा अशा पद्धतीची झाडं ओळीनं त्यांनी लावलेली आहेत. त्याची जोपासना करत असताना निश्चित त्याचा पाया घालणाऱ्या बाचुळकरांची आठवण झाल्याखेरीज राहत नाही. त्याचबरोबर ग्रीन हाऊस पहिल्यांदा कॉलेजच्या प्रांगणामध्ये उभं करण्याचं काम ही सौंदर्य दृष्टीतून त्यांनी केलं. अशा अनेक ठिकाणी काम करत असताना निसर्गाची जी काही नातं आहे, वृक्षामधलं दैवत्व त्यांनी जाणलं आणि त्याच्याशी एकरूपतेनं त्यांनी क्रांतिकारक असं काम केलं, याचा निश्चित सार्थ अभिमान मला वाटतो आहे. आज त्यांच्या एकंदर चरित्राचं उद्घाटन होतं आहे. एका कर्तबगार माणसाचा आदर्श, प्रदूषणानं संबंध जग आज दूषित झालेल्या या पार्श्वभूमीवरती हे पुस्तक निश्चित दीपस्तंभासारखं सगळ्यांना मार्गदर्शक ठरेल अशा प्रकारचा आशावाद मी इथं व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा विवेकानंद संस्थेचा एक गुरुदेव कार्यकर्ता आज कर्तबगारित्या सामाजिक एक वेगळं काम करतो आहे, त्याबद्दल त्यांना शतायुष्य भो अशी प्रार्थना करतो. आणि या निमित्तानं त्यांच्या एकंदर या वेळा पाठीमागं जी काही व्यासपीठावरची मंडळी आहेत ती आग्रहपूर्वक इथं आली, विविध क्षेत्रामध्ये तीसुद्धा जाणती आहेत, तर त्यांनीसुद्धा बाचुळकरांना आशीर्वाद दिला, संगत दिली आणि त्यांच्या हातून मोठं काम करून घेतलं. त्याबद्दल सर्व या पावड्यांचं मी कौतुक करतो. आणि समोर बसलेले अनेक कार्यकर्ते आपली संस्थेशी निगडीत आहेत की जे या कार्यक्रमाच्या निमित्तानं इथं उपस्थित आहेत, तर त्यांनाही धन्यवाद देतो. आणि पुन्हा एकदा आपल्या बाचुळकर पतिपत्नींना चांगलं आरोग्य लाभो अशी प्रार्थना करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यांना आपल्या मनोगतासाठी. आणि ज्यावेळी मी सेवेतून स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि संस्थेचा अध्यक्ष झालो, तेव्हा बाचुळकरांच्या मनामध्ये थोडीशी शंका होती की हा पोलीस खात्यातील माणूस आणि आपलं कसं काय जमेल. म्हणून त्यांनी मग पहिल्यांदाच सांगितलं की मी शिस्तीचा भोक्ता आहे आणि त्यामुळे मी अशी अशी कामं करतो, विद्यार्थ्यामध्ये प्राध्यापकामध्ये शिस्त लावलेली आहे. तर मी त्यांना सांगितलं की आपण जी शिस्त या कॉलेजमध्ये आणलेली आहे ही अतिशय चांगली बाब आहे, तुमचे उपक्रम तुम्ही चांगल्या प्रकारे राबवा, मी तुमच्यासोबत आहे, तुमच्या कामात आम्ही 1% देखील हस्तक्षेप करणार नाही. आणि सांगायला आनंद होतो की त्या काळामध्ये मोबाईलचा वापर विद्यार्थ्यांमध्ये सुरू झाला होता. बाचुळकर सरांनी आमच्या कॉलेजमध्ये मोबाईल बंदी आणली आणि ते स्वतः कॉलेजच्या गेटमध्ये विद्यार्थी आणि प्राध्यापक दोघांच्याही बागा तपसायचे आणि चुकून मोबाईल सापडला तर ते जप्त करायचे, परत द्यायचे नाहीत. काही प्रसंग असे झाले की काही पालकांनी प्राध्यापकांशी असभ्य वर्तन केलं, आमच्या मुलाचा मोबाईल आहे, तुम्हाला काय त्रास होतो. पण बाचुळकर सरांनी घेतलेला निर्णय त्यांनी अजिबात बदलला नाही आहे. एकदा त्यांनी मला गमतीने एक गोष्ट सांगितली. एका मुलीकडे 2 मोबाईल मिळाले आणि ज्यांच्याकडे मोबाईल मिळायचे त्या विद्यार्थ्यांच्या पालकांना ते कॉलेजमध्ये बोलवायचे आणि ते विचारपूस करायचे की तुम्ही मुलांना किंवा मुलींना मोबाईल का देता.
तर असाच एक प्रसंग एका मुलीच्या संदर्भात होता. तर ती मुलगी आजीकडे शिकत होती. त्या आजीबाईंना त्यांनी बोलवलं आणि ती म्हातारी महिला शेतात मोलमजुरी करून ती नातीला शिक्षण देत होती आणि तिच्याकडे 2 मोबाईल. त्या म्हातारीला बोलवल्यानंतर तिला इतकं आश्चर्य वाटलं की मोबाईल काय त्या म्हातारीला माहीत नाही आहे. आणि बाचुळकर सरांनी ते मोबाईल 2 जप्त केले होते. तर असे बरेच प्रसंग आले आणि त्यामधून कॉलेजमध्ये एक चांगल्या प्रकारची शिस्त निर्माण झाली. प्राध्यापकांमध्ये शिस्त निर्माण झाली. प्राध्यापकांना देखील त्यांनी तंबाखू किंवा सुपारी खाणं या गोष्टीपासून परावृत्त केलं. आणि आजही आमच्या कॉलेजमध्ये किंवा संस्थेमध्ये तंबाखू खाणारा, सिगारेट पिणारा, बिडी पिणारा, गुटखा खाणारा एकही स्टाफ मेंबर नाही. आणि विद्यार्थ्यांनासुद्धा ती शिस्त आहे. एवढंच नव्हे तर स्टाफ मेंबरना कुठे गावामध्ये पानटपरी दिसला किंवा कुठल्या वडापाव सेंटरवरती दिसला तर त्या दिवशी सस्पेंड केलं जाईल अशा मी त्या सर्वांना ताकीद दिलेली आहे. त्यामुळं स्टाफ शिस्तबद्ध आहे, विद्यार्थी शिस्तबद्ध आहेत आणि त्यामुळे नवीन प्रकारची पिढी चांगल्या प्रकारची तयार होत आहे. आणि याची सुरुवात ह्या डॉक्टर बाचुळकर सरांनी केली. त्यांचं सर्व श्रेय त्यांना जातं. हा ग्रस्त शिस्तप्रिय तर आहेच. त्यांच्या मनोगतामध्ये त्यांनी सांगितलं की मोठमोठ्या धेंडाशी त्यांनी कसं सामाजिक युद्ध केलं, परंतु जो प्रवाहाच्या विरुद्ध पोहतो तोच जीवनात यशस्वी होतो आणि इतिहास निर्माण करू शकतो. तशा प्रकारचं आपलं काम आहे बाचुळकर सर. तुम्ही दुसरा मुद्दा उपस्थित केला की बदली होईल त्या ठिकाणी गेलो, प्रयत्न केले नाहीत रद्द करायचे. आम्ही सरकारी सेवेत असताना किंवा लिमे साहेब असताना आमच्या वारंवार बदल्या होतात, परंतु बदली ही आपल्या फायद्याची असते. नवीन ठिकाणी गेलं की नवीन माणसं वाचावी लागतात, त्यांची संस्कृती आत्मसात करावी लागते, त्यांच्या आवडीनिवडी बघाव्या लागतात आणि त्या ठिकाणी असलेल्या अडचणी काय आहेत, त्या कशा सोडवायच्या, त्या भागात कसं समरस व्हायचं आणि आपल्या सेवेमध्ये आणि जीवनामध्ये आपण कसं यशस्वी व्हायचं याच प्रकारचं लोकशिक्षण आपल्याला प्रत्येक ठिकाणी मिळतं. आणि त्याप्रमाणे तुम्ही ज्या ज्या ठिकाणी बदलीवरती गेला त्या ठिकाणी चांगलं काम केलं आणि सातारला गेल्यामुळेच कास पठार वाचलं. आज नवीन महाबळेश्वर येते, आता काय मोठे बोगदे होणार आहेत, खाली डायरेक्ट खेडला जावली खोऱ्याचा संपर्क होणार आहे, काही ब्रिजची कामं चालू आहेत. तर अशा प्रकारे त्या ठिकाणी डेव्हलपमेंट सुरू झाली, मोठ्या लोकांनी जमिनी घेतल्यात, वृक्षतोड होणार आहे आणि पर्यायाने निसर्गाचा समतोल बिघडणार आहे. तर ह्या सर्व गोष्टी होणार आहेत. परंतु बाचुळकर तुम्ही आणि ह्या व्यासपीठावर बसणारी सर्व आदर्श मंडळी यांचं काम यापुढे वाढलेलं आहे आणि मी सुद्धा त्यामध्ये सहभागी आहे. मी सेवानिवृत्त झाल्यानंतर लिमे साहेब प्रत्येक वर्षी 1000-2000 झाडं गावाच्या परिसरामध्ये लावतो आहे. परंतु लोक एवढे चमत्कारिक आहे, कोण मेंढरं घेऊन येतो आहे, कोण शेळ्या घेऊन येतो आहे, कोण कुऱ्हाड घेऊन येतो आहे आणि त्या लावलेल्या झाडाची संख्या कमी होते. मी ज्या कॉलेजमध्ये शिकलो त्या कॉलेजमध्ये एक माझा ज्युनियर मित्र होता, तो IAS अधिकारी होऊन रिटायर्ड झाला. आपल्या विभागाचा डिव्हिजनल कमिशनर होता चंद्रकांत दळवी. ह्या वेड्याग्रस्तांनी त्याच्या गावात कुऱ्हाडबंदी केली आणि ती यशस्वी केली आणि त्यामुळे त्याच्या गावामध्ये नैसर्गिक जंगल तयार झालेलं आहे. तर अशा प्रकारचं प्रत्येकाने थोडं थोडं काम केलं तर निसर्गाचा समतोल आपल्याला राखता येईल. आजच्या पेपरमध्ये बातमी आहे की मोठमोठे जे महामार्ग चालू आहेत, राष्ट्रीय असतील, राज्य महामार्ग असतील किंवा खेड्याला जोडणारे रस्ते असतील, अलीकडच्या काळात कोल्हापूर जिल्ह्यात 12 लाख वृक्षाची तोड झाली. त्याच्याबद्दल कोणी एक शब्द बोलायला तयार नाही आहे. आज दिल्ली तर समोरचा माणूस आपल्याला दिसत नाही. विमानं उतरायचं झालं तर पायलटचं समोरचं धावपट्टी दिसत नाही आहे. मी एकदा माझ्या मित्राबरोबर, तो पायलट होता, मी सिंगापूर येत असताना मला कॉकपिटमध्ये बसवलं. वातावरण खराब होतं, विमानतळावरती विमान उतरवता आलं नाही. त्या कॉकपिटमध्ये त्या एवढ्या प्रचंड AC मध्ये देखील तो घामाने ओला झाला होता. शेवटी ते विमान जयपूरच्या विमानतळावरती घेऊन जावं लागलं. तोपर्यंत संदेश आला की आता क्लायमेट क्लिअर झालेलं आहे, तुम्ही परत या. आणि परत येऊन ते सुद्धा त्यांनी घाबरत विमान उतरवलं. इतकी भयानक परिस्थिती आहे. सर्वात जास्त अस्थम्याचे पेशंट, सर्दी खोकल्याचे पेशंट हे दिल्लीमध्ये आहेत आणि तेच लोन आता मुंबईमध्ये आलं, पुण्यामध्ये आलं, काही वर्षात आपल्यापर्यंत येणार आहे. जर आपल्याला जगायचं असेल तर आपण निसर्ग सांभाळला पाहिजे. क्लायमेट चेंजबद्दल सगळे बोलतात,
त्याचे दुष्परिणाम पण सांगतात, परंतु त्याकरता ज्या उपाययोजना करायच्या आहेत, जे काम करायचं आहे त्याबद्दल कोणी काही बोलत नाही आहे. ज्यावेळी ह्या बिस्लरीची पाणी आलं त्यावेळी कुणाचा विश्वास नव्हता की आपण बॉटल घेऊन पाणी पिऊ. आज ते पाणी दुधापेक्षा जास्त महाग आहे, ते पाणी पितोय. आज कुठलीही तरुण पिढी कुठल्या गावात जा दूध पित नाही आहे, त्यांनी दुसरंच काहीतरी पित आहेत. तसं काही दिवसाने आपल्याला ऑक्सिजन सिलेंडरचा वापर करावा लागेल. प्रत्येकाच्या नाकामध्ये त्याचे प्लग्स आपल्याला दिसतील. तर ही अशी भयानक परिस्थिती येणार आहे. आपणा सर्वांना आत्ताच जागं झालं पाहिजे आणि हा निसर्ग वाचवण्याकरता, निसर्गाचा समतोल ठेवण्याकरता आपल्याला प्रत्येकाला आपल्या परीने थोडं थोडं काम करावं लागणार आहे. आणि ते काम केलं तरच आपली पुढची पिढी त्यांना आवश्यक ऑक्सिजन मिळेल आणि चांगलं त्यांचं आरोग्य राहील. या कार्यक्रमाला अतिशय उत्कृष्ट कार्यक्रम आहे. मला बोलवलं आणि बाचुळकर सरांचं जे प्रेम आहे त्या प्रेमाखातीर मी या कार्यक्रमाला आलो. आणि हा चांगला कार्यक्रम, आणि समोर बसलेली सगळी मंडळी हे काही धरून आणलेली नाहीत, ती स्वतःहून आलेली आहेत. हे निसर्गप्रेमी वेडी माणसं आहेत. लिमे साहेब म्हणाली तसं हे सगळे वेडी माणसं आहेत. आम्ही पण वेडी आहोत. तर आपण वेड्यानी, एक गीत आहे, वेडात दौडलं वीर साथ, तसे आपण सर्व मिळून एक वेड साध्य करण्याकरता वेगाने कामाला लागलं पाहिजे आणि निसर्गाचं समतोल संरक्षण करणं हे आपण काम करू अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझं छोटंसं मनोगत संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पूर्ण होईल अशी ग्वाही मी या निमित्ताने देतो. आणि यानंतर मी व्यासपीठावरती आमंत्रित करतोय प्राध्यापक डॉक्टर SR यादव सर यांना. आदरणीय त्यांच्याबद्दल एक वेगळीच प्रतिमा निर्माण झाली माझ्या मनात. एक मनुष्य जो पेट्रोल पंपावर काम करतो, एका व्यक्तीचं काम पाहून त्याच्यावर पुस्तक लिहितो. बऱ्याच आम्ही शिकलेल्या लोकांनी हे केलेलं नाही. तर त्याबद्दल तुमचे धन्यवाद. बाचुळकरांच्याबद्दल बोलायचंच म्हटलं तर मी असं एक वाक्य नेहमीच सांगतो किंवा जे खरं आहे. माझे पहिले 2 PhD विद्यार्थी डॉक्टर बाचुळकर अँड डॉक्टर CB साळुंके. तर त्यांना मी माझ्या स्कूल ऑफ टेक्सॉनॉमीचे पिलर्स मानतो. दे आर पिलर्स ऑफ माय स्कूल. आणि आज तुम्ही जर पाहिलं तर शिवाजी विद्यापीठाचं टेक्सॉनॉमी स्कूल हे भारतातलं साधारणतः 2nd नंबरचं स्कूल आहे. स्ट्रॉंगेस्ट स्कूल इन महाराष्ट्र अँड इन इंडिया. तर त्याचे पाया फाउंडेशन घालणारे ह्या 2 व्यक्ती आहेत, त्यापैकी हे. बाचुळकरांच्याबद्दल मी खूप बोलू शकतो, वेळ खूप झालेला आहे, पण थोडक्यात सांगतो मला जे बोलायचं आहे ते. तर पहिला प्रश्न येतो, मी 60 वर्षाचा झाल्यानंतर मी विचार करत बसलो की मानवाचं सुख लपलं आहे कशात. सोनं, चांदी, सत्ता, ज्या ज्या काही गोष्टी आहेत, ह्या मानव नेहमी पैशाच्या मागं पळतो आहे, नेहमी सत्तेच्या मागं पळतो आहे आणि अनेक गोष्टी अशा. त्याच्यात मानवाचं सुख आहे का असा मी विचार केला. तर मला असं लक्षात आलं, माझ्याकडे करोडो रुपये आहेत पण मला खायला अन्न नाही. चालेल काय, मी नोटा खाऊ शकत नाही. किलोनं सोनं आहे, काय उपयोग आहे का, तर नाही. मग जीवनामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती? माझा विषय आहे वनस्पतीशास्त्र. आणि वनस्पतीच्या शास्त्राच्या दृष्टिकोनातून पाहिलं मी, जोपर्यंत माझं पोट भरलेलं नाही तोपर्यंत संपूर्ण जग शून्य आहे माझ्यासाठी. पोट भरलेलं असेलच तर बाकीचं एक कार्यक्रम किंवा काय एन्जॉयमेंट. आणि ते अन्न तयार करणारा, जगाच्या पाठीवर असणारा एकच सायंटिस्ट वनस्पती. पहा मी काय म्हणतो आहे, वनस्पतीचं मानवी जीवनातलं महत्त्व. दुसरं, जर माझी प्रकृती ठीक नसेल तर मी कुठलीही गोष्ट एन्जॉय करू शकतो का? प्लेनमध्ये बसणे, 4 व्हीलर चालवणे किंवा TV बघणे. जर माझी प्रकृती ठीक नसेल तर. माझी प्रकृती ठीक राहण्यासाठी आजपर्यंत जेवढे मानवाला रोग झाले त्याच्यावर औषधं वनस्पतीतूनच आली. म्हणजे माय हेल्थ, माझं आरोग्य, ह्यासुद्धा माझ्या वनस्पती. आज आपण संवाद साधतो आहे, एकमेकाशी बोलतो आहे, त्याच्यासाठी मला जिवंत राहायचं आहे. आणि जिवंत राहायला ऑक्सिजनशिवाय पर्याय नाही, त्याही माझ्या वनस्पती.
आजच्या टेक्नॉलॉजीच्या युगामध्ये अनेक वेळेला लोक गल्लत करतात, टेक्नॉलॉजी द ग्रेट. टेक्नॉलॉजी आपलं जीवन सस्टेन करू शकते का? टेक्नॉलॉजी आपलं जीवन आनंदी करू शकते, कम्फर्टेबल करू शकते, सस्टेन करू शकत नाही. आणि सस्टेन करणारी एकच गोष्ट म्हणजे बायोडायव्हर्सिटी, इस्पेशली प्लांट डायव्हर्सिटी. आंबा खाताना, दूध पिताना, मटण खाताना जो जो तुम्हाला आनंद मिळतो, जगातले सर्वात अतिउच्च आनंद मानवाला जे मिळतात ते वनस्पतीमधून मिळतात. तुम्ही केव्हाही पहा, सकाळी उठल्यापासून चहाच्या घोटापासून बेडवर जाईपर्यंत वनस्पती. म्हणजे मानवासाठी जर कोण परमेश्वर असेल, ओके, मी विज्ञानाचा मनुष्य आहे, आम्ही परमेश्वर श्रद्धा आहे, परमेश्वर एक कल्पना आहे, एक कन्सेप्ट आहे. जर असेल तर तो वनस्पतीच्या स्वरूपातच आहे. सूर्य महत्त्वाचा आहे, सॉईल महत्त्वाचे आहे, पाणी महत्त्वाचे आहे, परंतु त्याच्यातला आणि मानवामधला किंवा इतर प्राणीमधला दुवा फक्त वनस्पतीचा आहेत. आज आपण बऱ्याच वेळेला असं विचार करतो आणि DNA शोधून काढलं, वी टेक नोबेल प्राईज. अरे पण माझ्या प्लांटनी DNA तयार केलं, त्यांना कोण म्हणून नोबेल प्राईज देणार? तर दीज आर द ग्रेट थिंग्स इन लाईफ. आणि अशी ही बायोडायव्हर्सिटी वेगवेगळ्या पद्धतीनं कॉन्झर्व करणे. एक तर वनस्पती लावणे, दुसरं जे जे नैसर्गिक स्थळे आहेत त्यांना वाचवणे, आणि त्याच्यामध्ये बाचुलकरांनी केलेलं योगदान हे अतिशय महत्त्वाचं आणि मोठं आहे. अर्थात मी विद्यापीठात जे संशोधन करणे किंवा इतर, परंतु वनस्पतीशास्त्र लोकांच्यापर्यंत नेणारा हा माझा एक विद्यार्थी म्हणा किंवा माझा एक कलिग म्हणा, त्यांनी हे मोठं काम केलं. मी कधी वर्तमानपत्रात लेख वगैरे लिहिले नाही, परंतु वनस्पतींचं महत्त्व लोकांपर्यंत पोचवण्याचं काम त्यांनी एक महत्त्वाचं काम केलं. आणि जीवनामध्ये आज तुम्ही ज्याच्याबद्दल बोलताय की कास वाचवलं किंवा इदरगंजचं पठार वाचवलं, ह्या अतिशय छोट्या गोष्टी आहेत. आज टोटल वर्ल्ड जर तुम्ही पाहिलं, फूड सिक्युरिटी, आज उद्या वाढत्या लोकसंख्येला आम्हाला जेवण द्यायचं आहे, पोटभर जेवण द्यायचं आहे. काय उपाय आहे तुमच्याकडं? टेक्नॉलॉजीत आहे काय टेक्नॉलॉजी? वनस्पतीचं अन्न तयार करणार. आज ग्लोबल वॉर्मिंग आहे, आम्हाला कार्बन डायऑक्साईड खाली आणायचं आहे टेक्नॉलॉजीत काही सोल्युशन? प्लांटच लावा आणि ते खाली आणा. आज हेल्थ केअर परत प्लांट्सकडेच जावं लागणार. जगातला कुठलाही प्रॉब्लेम, पोल्युशन प्रॉब्लेम, कुठलाही प्रॉब्लेम असेल त्याला सोल्युशन जर असतील तर ती बायोडायव्हर्सिटी, इस्पेशली प्लांट डायव्हर्सिटीमध्ये आहेत. असा हा महत्त्वाचा विषय अनफॉर्च्युनेटली जगामध्ये, म्हणजे हे जे काम केलं, क्रिएटिंग अवेअरनेस इन सोसायटी, जे बाचुलकर सर किंवा माझे विद्यार्थी करतायत, की लोकांच्यामध्ये, आय नो की मी ज्या वेळेला आलो कोण बायोडायव्हर्सिटीबद्दल बोलतसुद्धा नव्हतं. आणि पहिलं ते फ्लोरा ऑफ कोल्हापूर लिहिला की कोल्हापुरात कोणत्या वनस्पती आहेत हे याच्या आधी नोंद नव्हती, असतील तर 5-10% नोंद होती. तर तो फ्लोरा ऑफ कोल्हापूर आता हे मुलांच्यासाठी, सगळ्यांच्यासाठी बेसिस आहे की माझ्याकडे काय प्लांट वेल्थ आहे आणि मी ती कशी वापरू शकतो. आता दुसरा असा प्रश्न येतो की वृक्ष लागवड आपण जी करणार आहोत, करतोय, कुठली वृक्ष लावायची असा एक मोठा प्रश्न आहे. आणि फॉरेस्ट डिपार्टमेंट आणि आमचा नेहमी वाद असतो आहे तो. आता बराचसाच फॉरेस्ट डिपार्टमेंट ऑल्सो हॅज बिकम व्हेरी क्लिअर अबाउट देअर कन्सेप्ट की कुठली प्लांट्स लावावीत, राईट. आता ग्रामपंचायतीतली लोक येतात आणि म्हणतात आम्हाला नेटिव्ह प्लांट द्या. आता नेटिव्ह प्लांटच्या नर्सरी आमच्याकडे आहेत का? तर नाहीत. नर्सरीमध्ये बघा तर बॉटनीमध्ये किंवा वनस्पतीशास्त्रात अनेक गोष्टी करण्यासारख्या आहेत. आणि बॉटनीचा स्कोप काय असं बऱ्याच वेळेला मला विद्यार्थी विचारतात. बाचुलकरांनी दाखवून दिलेलं आहे बॉटनीचा स्कोप काय. पोट भरण्यासाठी बॉटनी नाही आहे, जगाचं कल्याण करण्यासाठी बॉटनी आहे. मी जर एक झाड लावलं आणि ते जर मोठं झालं तर एक झाड एका वर्षात 2 लाख रुपयाच्या इकॉलॉजिकल सर्व्हिसेस देते.
100 वर्षे तुम्ही जर तुमचं झाड जगलं तर तुम्ही जगासाठी 2 करोड रुपयाचं काम केलं. इट इज नॉट अ स्मॉल थिंग. पण हू रेकग्नाइज कुणाला त्याची हे नसते. तुम्ही सगळे लोक इथं आलात, बाचुलकरांचं काम, आणि तुम्ही सगळे, मला माहीत आहे, ऑल ऑफ यू ॲक्टिव्ह इन अ कॉन्झर्वेशन ऑफ नेचर आणि मदर अर्थ, ज्याला आपण म्हणतो की जर काय आपल्याला पुढचा फ्युचर प्रोग्रेस मानवाचा होणार असेल तर त्याच्यासाठी बायोडायव्हर्सिटी जपणं फार गरजेचं आहे. ज्या वेळेला मी पश्चिम घाटात जातो, आज टेक्नॉलॉजीनं बुलडोजर्स आणले, मोठमोठ्या मशीन्स आणल्या, सगळ्या टेकड्या प्रायव्हेट लँड्स हॅव मेड प्लॅट अँड शुगर केन इज ग्रोईंग इन वेस्टर्न घाट्स. केवढी मोठी हानी होते मला ते पाहत नाही. आता लोकांना जर स्वतः ते मनापासून शहाणे झाले तरच ते वाचवू शकतं. आपल्या प्रयत्नानं ते वाचेल असं मला वाटत नाही. यासाठी मोठ्या प्रमाणात जनचळवळ उभी राहिली पाहिजे आणि निसर्ग वाचवला पाहिजे. त्याच्यामध्ये बाचुलकर सर हे मोठे पुढेच अग्रेसरच असतील. त्याप्रमाणे लोक चळवळीशिवाय ह्या गोष्टी होणार नाहीत आणि त्याच्यासाठी शिक्षण, अवेअरनेस विद्यार्थ्यांनी तयार करणे, जे मी 30-35 वर्ष करतो आहे आणि तेच पुढं चालवतो आहे. आणि अशा पद्धतीनं आपल्याला पुढं वाटचाल करावी लागेल. नाहीतर पोळ साहेबांनी तुम्हाला सांगितलं की हे पाण्याची किंमत काय, माझ्या पाण्याची किंमत काय, मला उसानं दिलं काय, असा मी एक लेख लिहिला आहे, मराठीत पब्लिश केलेला नाही. अरे पाणी 20 रुपयाची बॉटल, प्रत्येक माणसाला 5 लिटर पाणी दररोज. अशा महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना 5 लिटर पाटर पर डे 365 दिवसासाठी होणारा खर्च हा तुमच्या ऊसाच्या उत्पादनापेक्षा मोठा आहे. त्यावेळेला आम्ही नदीचं पाणी आणून पित होतो, आम्ही केलं ना पोल्यूट. तर ह्या अनेक गोष्टी महत्त्वाच्या आहेत. याच्यात समाजामध्ये अवेअरनेस क्रिएट करणे महत्त्वाचं आहे. तरच आपल्या येणाऱ्या जनरेशन्स, तुम्हाला माहीत आहे आता पाण्याची बॉटल आहे, एक दिवस ऑक्सिजनची बॉटल पण घेऊन यावं लागेल. आणि यासाठी सगळे नॅचरलिस्ट किंवा निसर्गप्रेमी यांची फार मोठी जगाला गरज आहे. एवढं बोलून मी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर जय सामंत सर यांना मी व्यासपीठावरती आमंत्रित करतो आहे उपस्थित सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी व शुभेच्छा देण्यासाठी. आदरणीय प्राध्यापक, पुढचे काही लढे आम्ही हातात घेतलेले आहेत. हा एक भाग झाला. दुसरा, मला आज खास करून या पुस्तकाबद्दल बघताना मला ज्यावेळी ही कल्पना मांडण्यात आली माझ्यासमोर, तर आपल्याकडे जादा करून आत्मचरित्र हे ऑटोबायोग्राफी म्हणजे स्वतः तरी लिहिलेलं असतं किंवा कोणीतरी दुसऱ्याने लिहिलं असतं, ती बायोग्राफी स्वरूपात असते. हे पुस्तक खूप वेगळं आहे त्याचं. येवलूजे ज्यावेळी माझ्याकडे आले होते है ना, त्यावेळी येवलूजेंना म्हटलं मी हे कसं काय तुम्हाला सुचलं बाबा की यांच्या जीवनावर लिहायचं, म्हणजे काय संबंध जुनेवरे आहेत काय. तर त्यांनी आपल्या भाषणात जे सांगितलं की असंच एक भेट झाली पेट्रोल पंपावर आणि त्यातून झालं. अतिशय हा वेगळा पण अत्यंत आनंददायी असा हा एक त्यांचा सहचर्य आहे. हे पुस्तक बाचुलकरांच्या अचिव्हमेंटपेक्षा त्यांनी केलेला संघर्ष, जीवन संघर्ष याबद्दल आहे. मला त्यांनी संधी दिली की त्याचं तुम्ही प्रास्ताविक करा म्हणून. त्यावेळी मला तर दुसऱ्यांदा मी परत वाचलं, नीट वाचलं. त्यावेळी मला लक्षात आलं की खेडेगावातून आलेला हा ग्रस्त, कष्ट एवढे करावे लागले, बदल एवढे झाले, तरीही पहिल्यापासून आत्मीयतेने आपलं काम त्यांनी लावून धरलं आणि ते अजूनही करतात. आणि ते किती वेळ म्हणाले तुम्ही 72 काय हां ते 71 वर्षी करतायत. आणि त्यांना माझ्यासारखा म्हणजे बैलजोडीत एक बैल मोठा आणि एक लंगडा तसा आहे. मी आता 80 वर्षाला झालेलो आहे, तरी आम्ही दोघं रोज फोनाफोनी करून काहीतरी काम करायचं करतो. आम्ही अनेक वेळा अशी अपेक्षा करतो की लिमये साहेब आमच्या मिटिंगला असतील, पण ते हुशार आहेत. ते म्हणाले की आता तुम्ही खूप दमलेला आहात, आता हे काम का करता तुम्ही. मगाशी त्यांनी फार गोड शब्दात सांगितलं, पण तसं नाही आहे. त्यांचं आम्हाला खूप सहकार्य होतं. आम्ही त्यांचाही आमचा खूप जुना संबंध आहे. लिमये साहेबांकडे पाहिले की इथं काही वनाधिकारी आहेत, मला त्यांच्याबद्दल खूपसा आदर आहे. आणि मी महाराष्ट्र बायोडायव्हर्सिटी बोर्डचाही मेंबर फार पूर्वी होतो, तेव्हापासून मी अधिकारी बघत आलेलो आहे
तर काही अधिकारी अधिकारीच असतात कुठल्याही क्षेत्रातले, पण काही अधिकारी माणूस अधिकारी असतात. ते पहिले हे त्यातले एक आहे. हे बोलताना फटकळे बोलतात आणि अतिशय प्रेमाने बोलतात. त्यामुळे यांच्याबद्दलची मतं लोकांची वेगळेच फार चांगले आहेत, सहकार्य करणारे आहेत. आणि असे यांच्या जे संबंधी यांच्या संघर्षात आलेले जी लोक आहेत यांच्या विभागाची ती तशीच झालेली आहेत. दुसरं येवलूजींना मी शुभेच्छा देतो. तुम्ही असंच चांगलं काम करत राहा. बाचुलकरही तुम्हाला माहिती पुरवतील. आता दुसरं एक मी असे काही काही मुद्दे काढत गेलो बोलण्यावरून. आज वसुंधरा दिवस आहे, अतिशय चांगला दिवस आहे. आणि अनेक दिवसात आपण संकल्प करतो. वसुंधरा दिवससारखे अनेक दिवस येतात आणि खास करून ते दिवस उलटून गेल्यावर लक्षात येतं, कारण पेपरवरती बातमी येऊन गेली असते, अरे काल वसुंधरा दिवस होता, आज दुसरा दिवस काहीतरी होता. वसुंधरा दिवसाचं अतिशय एक महत्त्व आता आलेलं आहे. वसुंधरा आतापर्यंत पृथ्वीच्या इतिहासात कधीही धोक्यात नव्हती एवढी आज आहे. वसुंधरा म्हणजे जी आपली पृथ्वी म्हणतो आपण ती, आणि पृथ्वीत आपल्याला अत्यंत आवश्यक असलेले यादव सर म्हणाले त्याप्रमाणे 3 अत्यंत महत्त्वाचे घटक, तीनही जल, जमीन आणि जंगल हे अतिशय धोक्यात आलेलं आहे. आम्ही ज्यावेळी शिकायला गेलो, आम्ही जशी हे पर्यावरण शास्त्र शिकत होतो किती 72 सालीवर आहे, त्यावेळी आम्हाला सांगण्यात आलं आणि आम्हाला काही संधी मिळाली. मी भारत सरकारच्या एका प्रतिनिधी मंडळातून ब्राझीलला गेलेलो होतो. त्यावेळी पहिला न भूतो न भविष्यती असा एक कार्यक्रम झाला. जगातले सगळ्या देशांचे अध्यक्ष किंवा पंतप्रधान एकत्र आलेले होते. फक्त महत्त्वाचं होतं की पर्यावरण वाचवण्यासाठी. रिओ ब्राझीलला तो झाला 1992 साली. त्यावेळी सगळ्या देशांनी भारतासकट सांगितलं की आमचं वन अतिशय चांगलं आहे, व्यवस्थित आहे. ते आम्हाला माहीत होतं की तसं नाही आहे, तसं बाकी देशातल्या प्रतिनिधींनाही माहीत होतं. पण ते वर ज्या व्यासपीठावर सांगितलं गेलं त्यावेळी एक जसं एक पूर्वी एक विद्वानांचं एक मंडळ होतं जागतिक विद्वानांचं, त्याला क्लब ऑफ रोम म्हणायचे हे नाव. ते सगळे एकत्र आले आणि त्यांनी आपले जे संशोधनाचे जे निकष होते ते मांडले आणि त्यांनी सांगितलं ही जी परिषद होती ती 15 दिवस चाललेली होती आणि त्यासाठी 4000 जगभरचे शास्त्रज्ञ एकत्र आलेले होते. त्यातलं जे झालं लेस्टर ब्राऊन सारखे अतिशय विद्वान, त्यांनी सांगितलं की ही क्लायमेट चेंज होते, एक सांगितलं. दुसरं त्यांनी सांगितलं की आता त्याच्याकडे उष्णतामान वाढणार आहे, पाऊस जास्त पडणार आहे, दुष्काळ आणि पूर एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत, तर सगळ्यांनी जागृत राहा, मानवता धोक्यात आहे. हे म्हटल्यावर त्यावेळेचे अमेरिकेचे अध्यक्ष आताच्या अध्यक्षांपेक्षा थोडे मऊ पण तसेच असे होते. त्याने सांगितलं माहे फसवा आहे, हे ह्याच्यात काय लक्ष देऊ नका, आपल्याला विकास पाहिजे, म्हणजे पैशाचं हे बोललं पाहिजे. त्यासाठी आपण जमलेलो आहोत. गरीब देश होते, मध्यम देश होते. भारत गरीब नाही आणि मध्यम नाही, तळ्यात मळ्यात होता. आणखी बाकी श्रीमंत देश होते. त्यावेळी झालेली ती भाकीतं होती त्यांनी जे केली होती 500 वर्षानंतर होतील. या घटना सगळ्या 50 वर्षाच्यात व्हायला सुरुवात झाली. म्हणजे जो ग्राफ काढला तो असा रॉकेटसारखं जातो, हा असा वर गेला की जे 500 वर्षानंतर झालं पाहिजे ते 50 वर्षात झालं. लोकसंख्या वाढीबद्दल मात्र गणित उलटं झालं की लोकसंख्या वाढ स्थिर होईल असं म्हटलं, ते एक्सपोनेन्शियली असं वर चक्रवाढ व्याजाने झाली. भारत स्वतंत्र झाला, गरीब होता, भारत मोठा गरीब होता. ह्या पुस्तकाचं ते मी थोडंसं एक वर्णन हार्ड सांगतो आहे की भारत गरीब होता, पण प्रति डोई माणसाचं पाणी, जंगल, जमीन जास्त होती. भारताची लोकसंख्या 37 कोटी होती, आता 146 कोटी आहे. एवढा भारत बारीक झाला, नैसर्गिक साधनं पाहिली तर, आणि लोकसंख्या एवढी वाढली. दरडोई आपण गरीब झालेलो आहे. पैशानं श्रीमंत झालेलो असेल, गाड्या आल्या, स्कूटर आल्या, पण आपण गरीब झालेलो आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि गरीब झालो याचा दुसरा वाईट गुण असा आहे आपली पुढची पिढी जी आहे जीव घातलेली, यांना अन्नाची शाश्वती आपण देऊ शकत नाही, पाण्याची शाश्वती देऊ शकत नाही. पाणी म्हणजे मी फक्त दर्जा म्हणत नाही की जे पाणी नद्यात वाहत आहे. आपल्या भारतातल्या बहुसंख्य नद्या आता प्रदूषित आहेत, हे केंद्र सरकारने जाहीर केलेल्या अहवालावर आहेत. म्हणजे आपण पंचगंगाच म्हणतोय असं नाही,
याचं मूळ एकच उत्तर आहे, विज्ञान तर आहेच आहे, पण विज्ञानाची एक चाकोरी वेगळी आहे. आपले जे आहे ते प्रत्येक माणूस, जर आपण म्हणतो आपण राहिली पेपरमध्ये एक भांडणांसारखं असतं. भारतीय आंबेडकर साहेबांनी काय सांगितलं आहे, आपली घटना काय म्हणते, घटनेतल्या 2 गोष्टी आंबेडकर साहेबांनी आपण पूर्ण विसरलेलो आहोत. त्या म्हणजे आपण आपल्या या सवलती सरकारकडून मिळाल्या पाहिजेत ह्याबद्दल जागरूक आहोत. घटनेतल्याप्रमाणे आपल्याला अधिकाराबद्दल जागरूक आहोत. आपल्या कर्तव्याबद्दल शून्य आपण करत आहोत. त्यात दुसरं क्रम आहे की आपण जागृत पाहिजे आणि कर्तव्य पुरी केली पाहिजे प्रत्येकाने. ती सरकारचं काम नाही. सरकार म्हणजे आपणच आहे, आपलेच प्रतिनिधी आहेत. ते जर काम करत नसतील, लाच खात असतील तर आम्ही लाच खातो म्हणून त्यांना निवडून देतो. परदेशात तुम्ही ज्यावेळी फिराल, मला देवदयेनं संधी खूप ठिकाणी फिरायची मिळते. काही काही देशात आपल्यापेक्षा गरीब असून भूतानला जातो मी, तिथं कुठं लाच खात नाहीत, तिथं काय पैसे कोण मागत नाही. स्वच्छ देश आहे, कुठेही जा देश स्वच्छ आहे, गरीब देश आहे. आणि आम्हीच एवढं श्रीमंत होऊन काय करतो, म्हणून एक फसवा विकास, सगळे चिरंतन विकास, शाश्वत विकास, प्रत्येक येथे आमचा रस्ता सुद्धा शाश्वत असला पाहिजे असं आमच्या काही सरकारी कमिट्यात आम्हाला घेतात, जरी आम्ही त्रास देत असलो तरी. आणि तिथं एका मंत्र्यांनी सांगितलं, साताऱ्याच्या डेव्हलपमेंट प्लॅनवर मी होतो, ते म्हणाले, त्या मुख्य ह्यांना म्हणाले, टाऊन प्लॅनिंग ऑफिसरना, हो आमच्या गावचा रस्ता शाश्वत पाहिजे म्हणाले. हो शाश्वत जगात काही नाही आहे, म्हणजे कायमचा असाच राहणार का रोड? नाही, तो बाद होणार, नवा केला पाहिजे. म्हणजे शाश्वत चिरंतन आपण डोळे झाकून म्हणतो तसं होणार नाही. आपण जे बघतोय ती वाढ आहे. आणि कालच आम्ही पुण्याहून आलो, एक फोटो फार सुंदर पाहिला. शेत आहे सगळं छानपणे त्यांच्या त्या मावळामधलं, आणि तिथंच एक 30 मजली बिल्डिंग होती उभी. शेतात 30 मजली बिल्डिंग तुम्ही कल्पना कराल. त्याचा फोटो दिलेला होता त्यांनी. म्हणजे हा विकास आहे काय? ही शेती बात करून झालेली, ही माणसं इथं राहणार का 30व्या मजल्यावर? एक. दुसरं, मगाशी यांनी संदर्भ चांगला दिला, रस्ते, महामार्ग होतात म्हणून आम्ही बघतो. महामार्गावर ॲक्सिडेंट जास्त होतात असं आपण रोज म्हणतो, पण महामार्गाखाली किती पिकाऊ जमीन गेली ही आपण बघत नाही. नवीन पिकाऊ जमीन निर्मित होत नाही. ती हजारो वर्षाची प्रक्रिया आहे आणि तीच जमीन अन्न देणार आहे. टारोड आम्हाला अन्न देणार नाही. टारोडमध्ये अपघात जास्त होत आहेत हे आपण बघतो. हे म्हणून शेवटी काय आहे की ह्याच्यात अंत विनाशात आहे. विकास, वाढ आणि विनाश हे अगदी ठरलेलं आहे आणि निसर्गाने अनेक वेळा हे दाखवलेलं आहे. त्यामुळे आपल्या त्याच्यापासून काहीतरी थोडं तरी शिकणं अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणून मला दुसरं एक वाटतं की आपण शास्त्रज्ञ म्हटले, सगळे शास्त्रज्ञ होऊ शकत नाहीत. काही तुमचं घडण तशी पाहिजे, संधी मिळाली पाहिजे. पण ते जे काम करतायत ते जनतेपर्यंत आपणच नेलं पाहिजे. म्हणून मला बाचुलकरांचं एक वैशिष्ट्य जाणून येतं की बाचुलकर रिटायर होऊन आता 70ला आले, तरी 70 झाली म्हणतात ते, तर ते आता त्याच्यात उतरलेले आहेत. पण तरुणांपेक्षा ते जास्त काम करत आहेत. त्यांच्या डोळ्याचं आता थोडंसं त्रास आहे त्यांना, तरी ते काम करतात. रात्री बेरात्री फोनही करत आहेत, होय पेपरचं वाचलं काय, हे करायचं काय, ह्याच्यावर काय करूया आपण, हे चालू आहे. हे त्यांचा जो जिद्द आहे ही सगळ्या आपण तरुणांपर्यंत पोचवली पाहिजे, आपल्या सगळ्यांकडे ती आली पाहिजे. मग शेवटी मी एवढंच म्हणेन, आज आपण खूप ऐकलेलं आहे तज्ज्ञ लोकांकडून, मला काही जास्त बोलायचं नाही. तर जागतिक तापमान वाढ वाचवायची असेल, पाणी आपल्याला भावी पिढ्यांसाठी ठेवायचे असेल, शुद्ध अन्न पाहिजे असेल चांगलं, तर डॉक्टरकडे जाण्यापेक्षा आपणच आपलं वनस्पती निसर्ग वाचवला पाहिजे आणि व्यायाम केला पाहिजे. व्यायामाबद्दलही सांगितलं तर व्यायाम केला पाहिजे. आणि मगाशी मला गमतीने सांगतो मी, यांना हे आपले आमचे ज्युनियर म्हणजे वयानं ज्युनियर असे हे आहेत, पण मोठी माणसं आहेत, आकाराने मोठे फारच आहेत. तर मगाशी तुताऱ्या वाचताना हे मध्ये असताना मला एकदम पटकन कोल्हापुरातलं लहानपणीचं आठवलं की पैलवान कुस्ती मारून आला की तुताऱ्या वाचतात. आणखी तसे हे सेंटरला उभे होते लिमे साहेब, आणि ते आले. लिमे साहेब अतिशय वेगळे वनाधिकारी आहेत, मी अत्यंत जवळून पाहिलेलं आहे. तर ते म्हणून मला हे आपल्याला प्रमुख वक्ते लाभले, याबद्दल आपलं धन्यवाद आणि आपल्याला धन्यवाद. थँक्यू. ते आदरणीय डॉक्टर मधुकर येवलुजे
सर्व उपस्थितांना विनंती आहे, कृपया आपण सरांना भेटणार असाल तर या आभार प्रदर्शनाच्या कार्यक्रमानंतर सर थोडा वेळ व्यासपीठावरती असतील. आणि आणखी एक महत्त्वाची सूचना, पहिल्या 3 पुस्तकांवरती लेखक आणि आदरणीय बाचुळकर सर यांच्या स्वाक्षरी आहेत. मी विनंती करतोय सर्वांना, आदरणीय आभार प्रदर्शन मकरंद तायतोडे सर करतील. मोरबाळे सर थांबवा, मी आभार मानतो, मग बाकीचं करा. नमस्कार. आदरणीय व्यासपीठावरील मान्यवर आणि उपस्थित निसर्गप्रेमी बंधू भगिनी आणि मित्र, ग्रंथाचे लेखक आदरणीय डॉक्टर मधुकर येवलुजे सर यांचे मी मनपूर्वक अभिनंदन आणि आभार मानतो. त्यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने प्राचार्य डॉक्टर मधुकर बाचुळकर सर यांच्या कार्याचा प्रेरणादायी वेध घेतला आहे. आजचे सत्कारमूर्ती आदरणीय प्राचार्य डॉक्टर मधुकर बाचुळकर सर, आपल्या कार्याचा गौरव करणारा हा सोहळा आम्हा सर्वांसाठी अभिमानाचाच आहे. आपल्या प्रेरणादायी कार्याला आमचा मनपूर्वक सलाम. आजच्या कार्यक्रमात उपस्थित राहून आपले मनोगत व्यक्त करणाऱ्या सर्व मान्यवर, ज्यामध्ये माजी अतिरिक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक मान्य श्री सुनील लिमये सर, श्री स्वामी विवेकानंद संस्थेचे कार्याध्यक्ष मान्य प्राचार्य अभयकुमार साळुंके सर, पुण्याचे माजी कमिशनर आणि श्री शाहू शिक्षण प्रसारक सेवा मंडळाचे अध्यक्ष मान्य श्री गुलाबराव पोळ सर, त्याचबरोबर जागतिक कीर्तीचे वनस्पती तज्ज्ञ शास्त्रज्ञ माननीय प्राध्यापक डॉक्टर SR यादव सर आणि कोल्हापूर CCF येथे सध्या कार्यरत असणाऱ्या लक्ष्मी मॅडम यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. आपल्या विचारांनी आणि उपस्थितीमुळे या प्रकाशन सोहळ्याला एक विशिष्ट उंची प्राप्त झाली. या प्रकाशन सोहळ्यासाठी हा हॉल उपलब्ध करून दिल्याबद्दल आणि या प्रकाशन सोहळ्यास उपस्थित राहिल्याबद्दल कोल्हापुरातील प्रख्यात मूत्ररोग तज्ज्ञ व काउन्सिल ऑफ एज्युकेशनचे सचिव माननीय डॉक्टर विश्वनाथ मगदुम सर यांचे आम्ही मनस्वी आभार मानतो. तसेच शहाजी लॉ कॉलेजच्या प्राचार्यांचे व सर्व मॅनेजमेंटचे देखील आम्ही आभारी आहोत. या कार्यक्रमामध्ये मानपत्राचे प्रभावी वाचन करणारे डॉक्टर अशोक वाली सर यांचेही विशेष आभार. विशेष सत्कारासाठी निवड झालेल्या निसर्गविषयक सुरांनी संगीत आपल्यासमोर सादर करणाऱ्या श्री अमोल बुचडे, तसेच प्रमुख पाहुण्यांची ओळख करून देणारे व स्वागताने प्रास्ताविक करणारे श्री राहुल मगदुम यांचे मनस्वी आभार. आपल्या सर्वांचे स्वागत थंडगार सरबताने झाले, त्याचे संपूर्ण नियोजन आणि जबाबदारी घेणाऱ्या डॉक्टर विदुला स्वामी मॅडम यांचे विशेष आभार. त्याचबरोबर टाउन हॉल गार्डनचे उद्यान अधीक्षक पानसरे सर यांचे विशेष आभार. त्यांची भूमिका या सगळ्या कार्यक्रमाचे मध्ये अत्यंत महत्त्वाची आहे, की रोल त्यांनी निभावलेला आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अथक परिश्रम घेणाऱ्या सर्व आयोजक, स्वयंसेवक, तांत्रिक सहकारी आणि पडद्यामागे कार्य करणाऱ्या प्रत्येकाचे मी मनपूर्वक आभार मानतो. संपूर्ण कार्यक्रमाचे सुंदर आणि नेटके सूत्रसंचालन करणारे आमचे मित्र श्री विजय मोरबाळे सर यांचे मनपूर्वक आभार. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या मौल्यवान वेळातून या कार्यक्रमाला उपस्थित राहून उत्साह वाढवणाऱ्या सर्व निसर्गप्रेमी संस्था संघटनांचे देखील मनपूर्वक धन्यवाद. या पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या बातमीची प्रसिद्धी देणाऱ्या प्रिंट आणि व्हिज्युअल मीडियाच्या आमच्या सर्व पत्रकार मित्र आणि छायाचित्रकार बंधू भगिनी या तसेच सर्व संपादकांचे विशेष धन्यवाद. शेवटी या सोहळ्याला यशस्वी बनणाऱ्या ज्ञात अज्ञात अशा प्रत्येकाचे पुन्हा एकदा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. धन्यवाद. आणि हा कार्यक्रम संपला असे जाहीर करतो. धन्यवाद सर. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्यांनी बहुमोल योगदान दिलं आमचे मार्गदर्शक. ताज्या घडामोडींचे वेगवान अपडेट्स मिळवण्यासाठी जनशक्ती TV न्यूज 18 ला आता सबस्क्राईब करा आणि रहा एक पाऊल पुढे.